अफवा पे ही होता है नॉर्मली, अफवा मोफा पे होता है, लेकिन जब कैलकुलेट करते हैं अफवा भी कैलकुलेट होता है, जो फोन का जो आप लोगों को मिलेगा ये थोड़ा कम एरिया है एज कंपेयर्ड टू को भी सेम मिलेगा ना, इट्स अप टू सोसाइटी सर। यू हैव टू टेक 360 पे 37% जो है आपण करायला पाहिजे। तो एक्चुअली हम लोगों ने बोलेगा कि मोबाइल लिख देना क्लैरिटी ले ले और कुछ क्वेश्चन है किसी को इसके रिगार्डिंग? 15 days 15 days फ्रॉम हियर फ्रॉम 7 September फाइनल कंपैरेटिव सोसाइटी को हैंड ओवर कर 7 September जो भी डेट आता है 7th गणपति है, गणपति के बाद आई थिंक ये भी 7th के बाद जो मंडे आ रहा है ना, नहीं जो है डेटा तो यू कैन सर्कुलेट ना, देन वी कैन मीट। This will be circulated in some time only, na? Yeah. Okay. this has already been noted down. Only data we हाँ only put it in our in the computer sheet and they will circulate. थोड़ा मटेरियल किरीट भाई सो एक दो दिन थोड़ा जो भी डिस्कस लिखा है कि थोड़ा कंफर्म करके करेक्ट अरे अपना रमेश That is sir, इथं एक दोन डेव्हलपर्स ने फक्त दिलं, दामी आणि आर्किड ग्रुपने कम्युनिटीज हाँ रफली हो तो पार्ट टू पार्ट डिस्कशन Amenities जब हम लोग 3 डेवलपर्स शॉर्टलिस्ट करेंगे ना, उनके साथ हम amenities डिस्कस करेंगे। ये एमिनिटीज हम लोग वो डेवलपर से चलेंगे जो डेवलपर को आपको चाहिए, बस सबसे कम सबसे फायदा आम्ही नहीं दिला है उसको भी समझ में आया, सब लोग समझ में आया, सब लोग को दूसरा तो पूछ लीजिए उनको वापस क्योंकि मैं विचारून घ्या बात कभी होगी जब वो फाइनलाइज करोगे, बात करोगे कितना एग्जैक्ट है तभी बात कर पाएंगे ना, अभी तो भाई ऑफर है उनका। हाँ बराबर था बरोबर आहे उसके बाद ही वो क्या देने वाला है आपको, क्या नहीं, बाद ही आपल्याला आर्ग्यू करना पडेल नेगोशिएशन जायला तर तुम्ही डिसाईड केलेले आहे त्यांनी त्यावेळी केलं, आता तुम्हाला आपल्याला कळलं ना की आपल्याला कमी आलं पण आता परत आपल्याला एपिसोड आपण मग आपल्याला एकदाच आपण डेव्हलप करणार ना, परत थोडीच जाणार आहे डेव्हलपमेंट. आपल्याला 3311चं दुसरी स्कीम ज्याच्यामध्ये समजा लोकांना कमर्शियल नको असेल, आपल्या पूर्ण गल्लीमध्ये मोठी व्हायच्या वरती झालंय सगळे, म्हणजे आपला एक प्लॉट आहे ना तो विश्वजित आणि भविष्यदर्शन मिळून पण आपलं जास्त आहे, त्यांना पण 41 आले. अरे त्यांचा मेन रोड आहे ना, असू दे ना, आपलं ये फिक्स नहीं है ना, अपन को अभी आगे करने का है. इतर स्कीम मध्ये आपण म्हणजे कॉम्पिटिशन संपवून फक्त 4च लोक आहेत इवन द ऑफर आपल्याला 22, 25, 30, 40 बोलणार आपला ब्रँड सेकंड के बाद सगळ्यांचा यू आर सेइंग रीच सेल फॉर रीच टेंडरिंग ऑफर मागवायला सांगतो मी 3311 किंवा म्हणजे परत स्कीम मध्ये परत ना, त्याच्यानंतर आपण परत पण मागूया, कारण की ते 3च आले तर काय करणार. आय एम ओनली सेइंग इन केस सपोजिंग तुम्ही आता केलं परत मागवले 3 आले, टोटल 8 झाले, नंतर अरे 8च आहे आपण अजून मागू. एरिया आहे ना, एरिया माय पॉइंट ऑफ But we have to respect his point of view also, no? नॉट माइंड. व्हाट अबाउट मी? Everybody, it's majority, no? What I am trying to say is, I got your point. the society loses credibility. Let him say what he has to say because he has. Tender is a one side. He's not final. Credibility is also. No, he's not finalizing what he said. He's suggesting. So it's okay for him to suggest. Suggestion is always welcome. already suggested that. That is all right. But as a member, he has a right to speak. सगळ्यांचं मत चालेल. It's okay. Everybody has a right to speak. It's okay if we don't agree with him. सगळ्यांचं मत चालेल. लोक जर आपल्या समोरच्या बिल्डिंगला 45 वगैरे पण येते, बाजूला सहयोगला 46 सेम प्लॉट आहे ना, आपण किती जरी बनवलं 30
30% आलं 35% आलं तरी आपला फ्लॅट 500 वरती जाणार नाही ना. ज्यांना त्या छोट्या फ्लॅटमध्ये राहायचं असेल तर त्यांनी ऍडजस्टमेंट, बाकी त्यांचं काय. वोटिंग केलं ना लास्ट मीटिंग मध्ये वोटिंग झालेली सगळ्यांनी सांगितलं बरोबर आहे, पण जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला कमी मिळतंय तर आपण जास्त झालं नको का. आपण 40 वर्ष परत रिडेव्हलपमेंट थोडीच होणार आहे. 40 वर्ष होणार आहे का. मध्ये आपण मागू शकतो पण SRA मध्ये नाही मागू शकतो कारण का ते बोलू शकतो. ये मैंने तभी बोला था यार दोनों पार्ट में डालो, लेकिन आप दोनों पार्ट दिखाना तभी आप लोगों ने डिसाइड किया कि वाले ओनली रेसिडेंशियल रहने का है. समोर 7 नंबरने मागितलं ना, 7 नंबरने मागून परत 33 मध्ये मागितलं. देखो अपने तो एक काम करेंगे, ये 5 डेवलपर है, ऑफिस टेंडरिंग करने को जाने के बदले ये 5 डेवलपर को बोलो ये 33/7 और 33/11 हम लोग को दोनों का ही तो ऑफिस 10 मांगाओगे, 10 को खोलोगे, 10 के बीच ऑफिस तुम निगोशिएट करते बैठोगे. 37, 11 BMC का भी सुनो. हमारा लास्ट GPM जब भी हमने फिजिबिलिटी प्रेजेंट किया था उसमें सब स्कीम्स में हमने प्रेजेंट किया 3311, 3370 उसका प्रोज कॉन सब कुछ एक्सप्लेन किया था. उस पर मेजोरिटी वोटिंग में मेंबर्स ने स्पेसिफिकली मेंशन किया था कि सिर्फ 33/7 में जाना और नो कमर्शियल, एक भी रेसिडेंशियल कमर्शियल नहीं. हमने एक्सप्लेन किया था कि कमर्शियल आएगा तो ऑफर्स बढ़ेगा या 3311 में जाते थोड़ा ऑफर और इंक्रीज होगा, वो सब हमने कंपैरेटिव दिखाया था. पर मेजोरिटी में सोसाइटी ने ये किया था जो कि हमने टेंडर डॉक्यूमेंट जो कि एक लीगल डॉक्यूमेंट होता है उसमें स्पेसिफिकली मेंशन है कि सिर्फ और सिर्फ 33/7 जो आज 15 डेवलपर्स ने टेंडर्स लेके गए थे तो उन्होंने सोचा कि एक और ऑफर में आएगा तो उन्होंने हम तो कॉल आया था कि यार हम 3311 में क्यों सोसाइटी में बोला. सोसाइटी ने फाइनली वो डिसाइड किया था LGPM में कि वो सिर्फ 33/7 पे जाना है. तुम्हाला जर जास्त लोक तो ऐसे डेवलपर ने फिर बैकआउट कर दिया, सबमिट नहीं किया होगा. तुमच्याकडे जर जास्त लोक येत आहेत कॉर्पोरेशनला तुम्ही त्यांना चान्स दिला पाहिजे ना. ऐसा पण हे डिसाइड सोसायटी केलं ना. Voting झालं ना, Society voting decision मध्ये आम्ही काय बोलू शकत नाही ना. मध्ये झालं ना. सोसायटी डिसाईड केलं ठीक आहे. आता जर नवीन लोक जर सांगत असतील की बाबा मागवा म्हणून तर तुम्ही मागितलं पाहिजे. आपण जे बोललात ते मला आवडलं की तुम्ही आपण काय बोललात की आज ते 5 आता विचारूया आता तुम्ही परत बोलाल की मला अजून 10 घ्या. आज त्या 5 पहिल्यांदी मेंबर्स ऍग्री आहेत का 33/11 विदिन द फाईव्ह. फर्स्ट ऑफ ऑल मेंबर्स ऍग्री नसतीलच 33/11 करायचं नाही. 33/7 जायचं आम्हाला काय नको, आम्ही आहोत त्याच्या सुखी आहोत वाटत असेल तुमच्या हिशोबाने जाणार. अर्धे लोक 33/7 जाणार नाही तर अर्धे लोक 33/11 जाणार. जायचं तर तुमच्या मेजॉरिटीच्या हिशोबाने परत जायचं. दोनपैकी एकच. बरोबर की इफ आपल्याला वाटलं या 5 लोकांना 33/7B मध्ये इन्क्लूड करून द्यायचं आहे, 33/11 आपल्याला रिवाइज ऑफर द्यायचं आहे, त्यांच्याकडून ऑफर येऊन म्हणजे या आपल्याला 5 कडनं घेत जिसका यस रहेगा वो सिग्नेचर करेगा, नो रहेगा तो टिक मारेगा. इसके अंदर दोनों का तो भी आया है 5. ये 5 भी कम क्यों आया है क्योंकि इसके यही रीजन है. यही रीजन के कम आया. को जयंती हुई अदरवाइज घर पे रहने को. 33/11 सब 33/11 जाएगा और हम नहीं जाएंगे तो एक काम करेंगे, देखो 33/7 कमर्शियल में 5% का फर्क पड़ेगा. फिर एक काम करेंगे, अभी 33 में अपने पास 13 जन टेंडर लेके गए, 5 जन है, 8 जन ने पहले अपने को पैसा देंगे. वो 8 जन को अपन ये करेंगे भाई हम लोग 33/7 में के लिए तैयार हो, आप इंटरेस्टेड हो, 8 जन ने उन लोग को कोटेशन दिया, आपका ऑफर दे दूँगा आपको. डिसाइड दैट ये 5 जन अपने पास आए लेंगे, उन लोग को भी बोलने का भाई 33/7 में आप बढ़ा के दे सकते हो, 33/11 में आप बढ़ा के दे सकते हो. आपका क्या ऑफर है, आप लोग को एक साथ 13 जन इंटरेस्ट में तो आ जाएगा. बहुत बड़ा डिफरेंस है रेंट प्राइस हर एक कमर्शियल आणि एडिशनल एरिया काय रेशो असतो का? रेशो आहे की जे आपल्याला रेसिडेन्शियलचा 100% आहे त्याचं 30 मॅक्सिमम 30% कमर्शियल. So they will take 30% commercial. 70 maximum. might be 10% also नहीं, it's depending on the okay. 30 and 70 residential. 70 residential. So in that office is आपल्या सोसायटी दुसरी गोष्ट अशी आहे, maternity home एक सगळं मिनिट, त्याच्यावर include आहे ना. सगळे दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या समोर बाबा सुद्धा कमर्शियल बरोबर आहे. तो maternity तर home संयुक्त हा, maternity संयुक्त कमर्शियल नाही करत आहे. 33/11 मध्ये रेसिडेन्शियल मध्ये गेले संयुक्त. बाबा सदन जर करतं असोसिएशनने त्यांना हे पण केलं. आपण जर समोरच्या लोक पार्किंग आपल्या बिल्डिंगच्या बाहेर करणार
आपण का नाही करत आहे त्याच्यामध्ये? आणि आपण केलेलं काय वाईट आहे? म्हणजे आपल्या रेसिडेंट जो असेल त्याला घर परत 40 वर्ष तर करायला जाणार नाही आहे. बरोबर, आज BMC देते, म्हाडा देते, SR आपल्याला फायदा देते. एक मिनिट थांबा ना. जर BMC आपल्याला फायदा देते, SR देते, म्हाडा देते, आपण घेणार नाही. आपण जाणार जेवढा माझा फ्लॅट आहे तेवढाच मी ठेवणार. बरोबर आहे की? मग त्याचा तुम्ही रिटेंडरिंग करा किंवा ऑफलाईन मागवा ना. तुमच्याकडे रस्ते आहेत सगळे. 13 लोकांनी घेतले तर 13 लोकांना सांगा. आणि जोपर्यंत सगळ्यांची ऑफर येते तोपर्यंत बँकेत पहिले ते DD टाकू नका. कारण बाजूच्या बिल्डिंगमध्ये काय झालंय किंवा एव्हरशेनचं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आमच्या बिल्डिंगचं नाव तुम्ही का घेता बरं? अरे बाजूची बिल्डिंग बोललो. बाजूची बिल्डिंग आहे ना, फ्लिअरची आहे ना. ये जितनी ऑफर आएगा ना वो 500 के ऊपर भी नहीं जा रहा है। ये जितनी ऑफरें थी ना 500 में वो 500 के ऊपर भी नहीं जाएगा। तो कोणत्या भी बिल्डिंग को इनिशियल ऑफर 500 के ऊपर गया क्या? बेस ऑफर उससे भी एक बताओ जो बोल रहे हो वो बात में गलत नहीं है। वही मैं बोल रहा हूँ ना, वही मैं बोल रहा हूँ. मेजोरिटी ने बोला रेसिडेंशियल जाना चाहिए ना नहीं, लेकिन अपने को मिल क्या रहा है? मेजोरिटी में बोला 33 में जाएंगे. अभी उनको समझा कि बाबा उनको इतना मिल सकता है. ये मेजोरिटी बोलती है अपने को 33 लेवल का ऑफर लेना है तो अपन 33 लेवल का ऑफर ले सकते हैं. हाँ कि ना? बराबर लेते हैं. तो अपने जो 13 लोग हैं, 13 जो अपने पास से लेके गए उन लोग इंटरेस्टेड हो गए 33 में. उनका एक ऑफर होगा 33 लेवल का अपने पास एक ऑफर है. 33 मध्ये नाही येत ना ते. त्याला म्हणा घालायचीच नसेल पण त्याला म्हणा 33 लेवलची नाही एक सांगतो बिल्डर्स जेव्हा घेऊन जातोय आपण त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं 33 मग त्याला समजा 30,000 रुपये घालायचे असतात तर त्यांना आपण देऊन द्यायचे नव्हते. पास करावं लागेल ना. बरोबर की नाही? आता सर तुम्ही जे सांगतायत ना बाकीचे 30 मेंबर्सना डेव्हलपरना परत सांगायचं आणि परत आता हे पॉसिबल नाही. ॲज पर 79 रेग्युलेशन आपण परत ते डेव्हलपरला सांगायचं की तुम्ही ऑप्शन आहे की आपण रेग्युलेशन पास करतो कारण एकदा ऑफर ओपन झालं वापस ऑन प्लेट है तर अपन वापस हम लोग वापस के मिलान वापस रीटेंडरिंग वापस करना पड़ेगा 79 के पर ऑफर ओपन हो गया तो बाकी जो बैलेंस डेवलपर है उनको बोलेंगे आप वापस दो हम 3311 के लिए वापस तो गलत है ना. आज एक बंदे ने 33 में 30,000 रुपये मेरे पास दिया और फिर वही बंदा दूसरा ऑफिस 30,000 रुपये डाले करते अपने लिए. वो मुझे बताओ नहीं तो पहले कम आए. सर ना एक आज आपने दे दिया था मुझे समझो जो 8 जन में से आप एक हो आपने मुझे 30,000 दे दिया. अभी 33 लेवल के लिए मैं आपको ऑफर कर रहा हूँ अभी आपसे 30,000 ले रहा हूँ. बात सही है क्या वो भी? पण त्याला जर इंटरेस्ट असेल तर तो देईल ना. आपल्याला थोडी हम लोग क्या कर सकते हैं कि जो डेवलपर्स लेके गए टेंडर ना ऐसे वही तो मैं बोल रहा हूँ जब से उसमें जो डेवलपर 13 डेवलपर्स है अगर वही वापस आ रहे हैं टेंडर लेने के लिए रीटेंडरिंग में उनसे हम कॉस्ट नहीं लेंगे. हाँ तो ऐसा कर सकते हैं. ये 500 डेवलपर्स है राइट. हाँ उनको 500 पसंद नहीं है. हाँ रीनेगोशिएट करके हमने नेगोशिएशन किया जीरो हो गया रीटेंडरिंग कर दिया. रीटेंडरिंग हो गया उसका वही कर सकते हैं. नहीं वही कर सकते हैं. मैं वही बोल रहा हूँ. पहले उन्होंने ऑफर दे दिया पैसा दे दिया तो उनको तो भी आपको रिस्पेक्ट देना पड़ेगा. एक यूजर बैठ के नेगोशिएट करो. बेस्ट दे रहे हैं अगर देते हैं तो एक्सेप्टेबल अगर नहीं है तो नहीं वही ऑप्शन कर रहा. आपको क्या लगता है नेगोशिएटिंग में कितना मिलेगा ऐसा बात तो तो पहले बोलना चाहिए उसी का 65 नफा थोड़ी बढ़ा देंगे. उनका स्कीम दैट टाइम एवरीबॉडी शुड हैव अभी करना नहीं. सबका सिग्नेचर है. रेसिडेंशियल बोला है. मैं ऑब्जेक्शन किया अरे अप्रोक्सीमेटली सेम मैं 33.7 बोला अभी काय कोई वही ना बराबर. कोडेकर साहेब पहिले आपल्याला जे टेंडर आलेत ना त्याच्यात निगोशिएबल करून बघा तो आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देतो का. बरोबर आहे. 3311 स्कीम मध्ये काय होणार आहे नंतर बघू ते. इसमें क्या जाएगा तो 1 महीना और जाएगा. हाँ 1 महीने के ऊपर फिर वापस कर सकते हो आप करो.
अगर देखो जैसे अभी सर बोल रहे हैं ना कि मैं ऑब्जेक्शन लूंगा तो 6 महीने आपका प्रोजेक्ट डिले हो गया क्यों आपका जो मिनट्स ऑफ द मीटिंग में एग्जाम्पल बता रहा हूँ अगर आता वोटिंग झालं इलेक्शनचा रिझल्ट आला नाही नाही हे आमको नाही करायचं. वापस असं नाही होत ना बाबा. एक सांगा एक जे झालं ते झालं. आपण जेव्हा एक संसारा अरे वोटिंग झालं नाही झालं 6 महिने काय जायचंय कुठे अमेरिकेला जाणार आहे काय असू दे ना रूल आहे एवढं कशाला घाई करताय? फॉलो करायचं तर काय रूल फॉलो केलं ना 7 नंबर नाही तुम्हाला काय तुम्ही डोळे उघडून बघा ना सगळे रहिवासी आहे आपण बाहेर पडतो बघा ना काय मला एवढी बोलायची पण इच्छा नाही पण समोरच्या बिल्डिंगने खरंच 11चे मागवले त्यांना चांगले 53 दिले समोर दिलं ना. अरे विचार करून बघा विचार करून बघा ना त्यात काय करू शकता अरे मग करूया ना का तेच पडतो मी तेच पडतो पहिलं तर गोष्ट ना तुम्ही लोकांना जे सांगताय तुम्ही लोकांच्या फायद्यातच सांगा तो सर मी सांगितलं जेवणच्या भल्यासाठी करायचं ना ते करायचं. 5 डिफरंट ची वाट लागली. हरीश क्या बोल रहे थे बाजू वाले क्यों नहीं आए क्या बाजू वाले को नहीं आने गए उसका अलग लग अरे तुम लोग का क्या बताओ तो क्या हुआ कुछ मतलब तीन चीजें बताने का हम लोग के पास पेट पड़ने को आ रहा है अब बात हो गया बात हो सकता है तो काम करो हमको ज्यादा बनता है तो हमारे साथ ज्वाइन कर लो वही तो बोल रहे थे क्या हो सकता है जैसा बोल पहले मैनेजिंग कमेटी सोचो फिर हम लोग आगे हमको जाएंगे क्यों नहीं हो सकता तुम लोग पहले मैनेजिंग कमेटी सोचेंगे ना अरे हम लोग 4 साल हो गए ज्यादा देता 54 सब लोग बोलेगा नहीं तो कैसे होगा ना अगला मीटिंग में बोलायचं ना वाईट वाटलं तर काय हरकत नाही झालं काहीच नाहीये परत पेंडिंग इलेक्शन संपला मला हा आवडत काय केलं ते माहिती आणि खाली एक किती वाढवतो प्रॉब्लेम परत डिस्कस करतो त्याच्यापेक्षा शांतपणे एक एक प्रॉब्लेम नीट करत चालेल ना मग नंतर कंप्लेंट येते की नाही आपल्याला हा नको होता आपल्याला तो नको होता आपणच ठरवतो ना सगळे लोक मग शांतपणे ठरवायला का नाही आपण एकत्र So I have a point. He's saying 53%. We don't know how far it. Don't get me wrong. We don't know how far that is true because we have not seen documents. Like I was just discussing with him. Whoever in a commercial, you might get 53 or 45 or whatever. Because we are getting 37. So and 37 are also on the higher side. We may negotiate and we may 40 also. But the point is, how do we know whether that we are actually getting 53? I have seen the document. 1 minute. Let one man talk. So I'm trying to say, I'm okay to wait 6 months, 1 year, go through the entire process. That's okay, as long as each and every member benefits. The point we need to understand is it whatever we are talking about the percentage, is it backed with evidence? Otherwise, we'll be just beating around the bush. हम लोग उधर ही घूमते रहते वही भवन में हम लोग फंसते हैं. ये बात है ना हमने विजिबिलिटी बताया था अगर प्योर रेसिडेंशियल 33/7 में जाते तो क्या ऑफर मिल रहा है अगर प्योर रेसिडेंशियल प्लस कमर्शियल 33/7 में जा रहे तो क्या ऑफर मिल रहा है 33/11 में अगर रिसीव रेसिडेंशियल जा रहे तो क्या ऑफर मिल रहा है 33/11 में रेसिडेंशियल प्लस कमर्शियल ले रहे तो क्या ऑफर ये सब मैंने एक्सप्लेन किया था तो आपको 45-48% तक एडिशन मिल रहा था मिनिमम मैंने वो जो बताया था वो कंजर्वेटिव मिनिमम इतना आपको मिलना चाहिए इसके ऊपर तो अपना पावर है कि हम कितना नेगोशिएट कर सकते हैं वो मैंने आपको दिखाया था ये आप लोग ने डिसाइड किया था जनरल बॉडी इज अ सुप्रीम तो आप जो बोलेंगे जो स्कीम में जाना है तो वो स्कीम में हमने भी टेंडर भरा है और फिर कैरी फॉरवर्ड किया ना व्हाट इज द फाइनल थिंग व्हाट
you all want to do with this? Let us have a voting whether we want to do retendering or to stay with the same thing. Because what will happen, if we don't take the consensus of the people, we will keep arguing amongst ourselves. Let us have a re-voting now and decide whether we want to stick to what we originally decided or we want to go for that commercial option of 3311. Let's have a re-voting. If people majority says please. Yeah. First renegotiate and then have a voting if you want. Renegotiate. He's saying renegotiate with the final. ते तर हे तर स्टॅपिंग ऑफर आहे त्यांचा. मी आज सांगतो ना सर, मी आज सांगतो तुम्हाला विश्वगीतचं गामी डेव्हलपर्स त्यांनी स्टॅपिंग ऑफर 29% दिलं होतं. आज त्यांचा क्लोज झालाय 46%. नेगोशिएट करून त्यांनी दिले. हे स्टॅपिंग ऑफर आहे त्यांचं. त्यांना माहिती आहे ते होणार आहे. Guys, let him speak. Let him speak. Guys, let him सुनिए प्लीज. मेरे हिसाब से अगर सोसाइटी क्या चाहती, क्योंकि उस दिन तब बहुत बात हुई थी और उस पर सारे मेजॉरिटी में उन्होंने 3370 में नो कमर्शियल, मैंने उनको बताया था कमर्शियल होगी तो बेनिफिट ज़्यादा मिलेगा, 33 में जाएंगे, बाकी सोसाइटीज़ भी जा रहे हैं, मैंने बताया था आप लोग को. पर हम बोले कि नहीं, हमको रिस्क कुछ भी नहीं लेना है, आपको प्रोज एंड कॉन्स भी सब मैंने एक्सप्लेन किया था. 33 में अगर जाएंगे तो अगर वो प्रोजेक्ट अटका तो ये प्रोजेक्ट भी अटक सकता है, पर FSI भी ज़्यादा मिलेगा. कुछ चीज़ अगर आपको बेनिफिट ज़्यादा मिलता है तो उसका एक नुकसान भी हो सकता है, थोड़ा रिस्क फैक्टर लेना पड़ता है. तो ये सब मैंने एक्सप्लेन करने के बाद तब सब लोग ने डिसाइड करके फिर 33.7 में गए थे. अभी जो ऑफर्स भी आए वो आप लोग के जो कहने पे टेंडर के हिसाब से हमने जो डाला था 33.7 नो रेसिडेंशियल नो कमर्शियल, तो वो सबसे ऑफर आए हुए हैं. तो अगर सोसाइटी क्या कहती है अभी मेजरली हम लोग इस पे जा सकते हैं, या तो अगर आप लोग को वापस चेंज करना है तो रीटेंडरिंग प्रोसेस सेकेंड ऑप्शन है. तो ये आपकी सोसाइटी के ऊपर मैनेजिंग कमेटी की और LGP करे कि क्या रीटेंडरिंग में जाना है या ये 5 डेवलपर के साथ आगे ऐसे नहीं कर सकते कि 5 मिले और फिर वापस मंगा सकते, ये दोनों साथ में नहीं कर सकते. व्हाट बेस्ट आता है और ऑल्टरनेटिव ये भी कर सकते हैं, उसमें वो ये भी कर सकते हैं. अगर ये मेंबर्स रेडी है, ये 5 डेवलपर्स जो नाम आए हैं 5 डेवलपर, यही 5 डेवलपर के साथ आगे जाना है, इनसे अल्टरनेटिव ऑफर 3311 में ले सकते हैं. अगर ये 5 डेवलपर अगर इसके एडिशन वाइल्ड कार्ड एंट्री करना है तो वो चीज़ नहीं कर सकते, आपको कोई दूसरे 6 डेवलपर. एक साईडचा क्वेश्चन, कमर्शियल म्हणजे कमर्शियल अरे असं नाही आहे. त्यांना पहिलं तर सांगा की 3311 मध्ये कमर्शियल नसतं, प्युअर रेसिडेन्शियल पण असतं. करू शकता. नाही, प्युअर रेसिडेन्शियल करू शकतो ना. पण ते रेसिडेन्शियल सांगतात, ते कमर्शियल. 3311 किंवा 33.7 maximum 30% of the 100% can be a commercial. 70% मॅक्सिमम ते आपल्या प्रॉपर्टी हिशोबाने 10 to 50% याचा माझ्या सहयोग सोसायटीला त्यांनी 46% मोफा दिला. तुम्ही माहिती घ्या. तर आम्ही होते गामी डेव्हलपर. हा, मग आता त्यांनी 3311 मध्ये मोफा दिला आहे 46%. ओके, बरोबर आहे. 3311 मध्ये स्कीम बरोबर आहे. बाजूची सोसायटीचा जो प्लॉट आहे आणि आपल्यामध्ये किती डिफरन्स आहे? जास्त डिफरन्स आहे, किती आहे? ऑलमोस्ट सेमच आहे. बरोबर आहे. त्यांना जर मोफा मिळाला, ऐका ना, त्यांना जर मोफा मिळाला, बघा मी माझ्या घरासाठी म्हणतात, मी सगळ्यांसाठी बोलतो, बरोबर आहे. त्यांना जर मोफा मिळाला म्हणजे रेरा किती झाला, 51 तरी झाला असा, 50 झाला असा, 50% ॲडिशनल FSI त्यांना रेरामध्ये मिळतो 3311 मध्ये. त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक पण दुकान येणार नाही, हे पण बरोबर आहे की नाही?
3311 मध्ये प्युअर रेसिडेन्शियल केलं. सेम छोटीशी गोष्ट आहे. बिल्डर कुठला आहे काय मला काय त्याचा संबंध नाही. मला एवढंच म्हणायचं की माझ्या घराचा एरिया मला जर 50% वाढत मिळते, तर आता जर 350चा फ्लॅट असेल तर त्याच्यामध्ये 50% 175% FSI जास्त मिळेल. ही गोष्ट समजून घ्यायची आहे. कॉर्पस आपल्याला जर 500 देत आहे तर आपल्याला कमीत कमी त्यांनी जर 1,500 किंवा 1,800 केलं तेवढं आलं पाहिजे. तुमच्या 5 जणांमध्ये कोण द्यायला एवढं रेडी असेल तर त्याला डन करा. बरोबर आहे. नाही पण संजय, हे ऑलरेडी पाठच्या मीटिंगमध्ये सर्वांना एक्सप्लेन करून झालं. सर्वांनी एक्सप्लेन केल्यानंतर सर्वांना 3311चे काय लॉसेस होऊ शकतात, काय होऊ शकतात ते सर्वांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर 33 सर्वांच्या एकमताने 33(7)B ला जायचं म्हणून लोकांनी ठरवलं. हा पण ठरलेला. आत्ता तो ठरल्यानंतर आपल्याला समजतं की 33(7)B मध्ये आपल्याला हे कमी आहे. तर त्याच्यानंतर समजा मॅनेजिंग कमिटी मेंबर्स त्यांना वाटत असेल की बाबा हा प्रोजेक्टमध्ये 33(7)B ला आपल्याला हे पर्सेंटेज कमी मिळत आहे, आपण 3311ला जायचं असेल, 3311ला जायचं असेल, सर्वांनी बाबा होकार दिला तर 3311चे आपण प्रपोजल घेऊ शकतो. आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या लोकांना मिळतं. उद्या मी माझ्या इकडे डान्स बार ओपन केले तर मला अजून 70% भेटतील. बरोबर आहे की नाही? तेव्हा आपण तो विचार नाही करत आहे ना. आपण कुठला विचार करतो आहे, त्यांना मिळतं आहे म्हणून आपल्याला मिळालं पाहिजे. पण मिळताना आपण आपल्या लोकांनी जे ऑलरेडी कमिट केले आहे की या स्कीममध्ये आपल्याला जायचं आहे, त्या स्कीमप्रमाणे आपण गेलो. त्याच्यानंतर आपल्याला समजा आपल्याला रेट कमी भेटला. हा रेट कमी आपल्याला समजा आवडत नसेल, कमी वाटत असेल तर आपण 3311ला जाऊ शकतो की नाही ते आपण ठरवायला पाहिजे. फक्त बाकी काय करायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये कमर्शियल नाही ठेवलं. कमर्शियल नाहीच आहे. बरोबर आहे. डान्स बारचा कुठून प्रश्न नाही, मी तेच बोलतो. आता मला 70% तुम्ही बोलता, तिकडे 51% SRM जातोय. मग आपण समजा आपल्या इकडे कमर्शियल द्या तुम्ही योग करून इकडे करायला द्या सर्व, मग 70% मिळतील. का नाही मिळेल? तेच आहे ना. अरे आज समज आपण बोलतोय बाजूवाल्याने 51% मिळत आहे. बाजूवाल्याने 51% कशा ऑफर घेतली ती सर्वांना माहिती आहे. सहयोग या लोकांनी कमर्शियलमध्ये लोकांना 40% मोफा, 40% मोफामध्ये मिळते. बरोबर की? त्या लोकांना कमर्शियल मिळते. आपल्या समजा मेंबर्सला कमर्शियल नको आहे, आपल्या मेंबर्सला SR नको आहे, त्या बेसिसवर आपण 33(7)B बोलून सिलेक्ट केलं. 33(7)B वरती सर्वांनी ॲग्री केल्यानंतर आपण 33(7)B ऑफर दिली. ऑफर कमी आल्यानंतर आपल्याला समजतं की आपण बाबा 3311मध्ये जाऊ शकतो. समजा 3311ला आपल्याला जायचं असेल देन आपण मेंबर्स लोकांनी बाबा अप्रोच आहे की आपण 3311चा ऑफर घ्या. पण 3311 करताना समजा SRAचं जे PTC समजा त्या बिल्डरने क्लिअर नाही केलं, आपली बिल्डिंग अडकू शकते की नाही अडकू शकते, किंवा त्याने IOD नाही चढवला, त्याचा विचार पण सर्वांनी करून घ्यायचा आहे. ऑफर मिळते आपण बिल्डिंगच अडकते तर ऑफर मिळून फायदा काय? रेडी PTC देणार, लोड करणार, तेच बोलतोय. मग तेच बोलतोय. आज तुम्ही बोलताय आपण पहिलेच का घाबरवतोय की काय नाही घाबरवतो नाही. म्हणून पाठच्या वेळी पण हेच झालेलं. लोकांनी काय सांगितलं आम्हाला सुरक्षित पहिल्यांदा सेफ हवं आहे. Because for 5% I won't take a risk of so many lakhs. असं नाही आहे. जो डेव्हलपर कॅपेबल आहे, ज्याच्याकडे PTC रेडी आहे तोच देणार ना. मग PMC आणि हे कशाला ऍडव्होकेट But at the end of the day, if my property is going to get stuck गोष्ट वेगळी. because of a अडकल्यावर 5%, त्या लोकांना घर आहे, आपल्याला घर नसणार एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे भीती दाखवून कसं भीती दाखवत नाही लोकांना. ऑफर भीती दाखवत नाही, भीती दाखवत नाहीये. पाठच्या मीटिंगमध्ये ठरलेलं 33(7)B मध्ये. मग उद्या मी पण सांगतो कमर्शियल पण द्या म्हणून. मी पण सांगेन मला कमर्शियल हवी आहे म्हणून. काय होत आहे, त्यांना आपल्याला कमर्शियल वाढवून मिळत आहे. घ्या तुम्ही 33(7)B 33(7)B घ्या, कमर्शियलला ऑफर द्या. काय वाईट आहे? समजा आपल्याला तुम्हाला जास्तीच एरिया हवा आहे ना, SRA नको असेल मग कमर्शियलच्या एरियाला जा तुम्ही पण. SRA मध्ये कमर्शियल करणार हे कोणी जे टेंडर आलेले आहे त्यांच्याशी निगोशिएट करा, एवढंच माझं म्हणणं आहे. 5 लोक आले ते काय बोलतोय की जे 33(7) मध्ये जे आलंय ना निगोशिएबल मग करा. तुम्ही तेच सांगा. नाही आपल्याला 3311 सांगताय म्हणून मी बोलतोय. आपण मी काय बोललोय आधीचं माझं स्टेटमेंट पाहिजे सर्वांना माहिती असेल. या 5 लोकांशी निगोशिएट करा पहिल्यांदा. तेच बोललेलं. त्यांना वाटत होते आपल्या सर्वांना वाटत होते 3311ला जायचं असेल तर त्यांच्यावर 3311चा ऑफर घ्या. आपला प्रत्येक वेळी 4-4 महिने तुम्ही वाढवत असणार फायदा काय? जर 33(7)B मध्ये जर तुमचा बिल्डर पडून गेला तर रिस्क आहे. तुमच्याकडे जर 5
टेंडर ओपन केले, 5 टेंडर ओपन केल्यानंतर डायरेक्टली उत्पन्न चालू करायला पाहिजे त्या कमर्शियल मीनिंग तो कुछ रहना चाहिए ना. बाकी 13 डेवलपर बोल सकते थे कि अब वापस आ जाओ, ये हम ओपन है 3311 के लिए. अभी जैसे टेंडर ओपन है तो 5 डेवलपर उसको ओपन करो, पैसा बाकी फायदा घ्या. डबल वेळ एक्सप्लेन करायला हे सांगितलं होतं की SRL मध्ये अडकलं मी सगळं सांगितलं तर तेव्हा तुम्ही बोलले होते ना की SRL अडकला की हे पण अडकलं. उभं राहून सांगितलं होतं की नाही या लोकांना की डबल एक्सप्लेन करा, या लोकांना 4 स्कीम नीट समजावून सांगा. आठवतं तुम्हाला? हो, बोलू नका मॅडम असं आहे का रेकॉर्डिंग तुम्ही माझ्या बाजूला बसला बरोबर आहे सगळं बोललं होतं तुम्ही. आपण 11-7 मध्येच ठरला तुम्ही काय एक्सप्लेन करून सांगितलं तुम्हाला मी कशात ये 3311 अगर एक्सप्लोर करना है ये 5 बिल्डर को क्यों देना? कोई नामचीन तो ऐसा है नहीं है, ऐसा नहीं बोल रहा हूँ आपके हिसाब से. तो अगर सभी वापस से रीटेंडरिंग करेंगे तो और भी अच्छा ऑफर आ सकता है. तो रीटेंडरिंग वही मैं बोला ना, तो 5 तो रीटेंडरिंग एक मिनिट अभी किधर से आए तुम्ही नंतर प्या ना आपल्याला बाजूवाल्याकडे द्या ना. काका काय काका अर्धी पैसे एक मिनिट 3311 SRL. तुम्ही असं कसं बोललात त्यांना? कसं आहे त्यांचं ओसी अडकलं तर हा प्रोजेक्ट अडकला. मग जो डेव्हलपर PTC अगोदर लोड करणार तोच आपलं स्कीम हे करणार ना. अगोदर कसे लोड करू शकता? 100% नाही ना सर, तुम्ही मिसगाईड केलं. पहिलं तर तुम्ही मिसगाईड केलं PMC ने. ज्या लोकांना तुम्ही हे सांगितलं पाहिजे की जो डेव्हलपर पहिलं लिहून देतो की PTC आम्ही 100% लोड करणार म्हणून. जर त्याचा प्रोजेक्ट अडकला तिकडे कशाला अडकणार? पहिला तो लोड करणार त्याच्याकडे काय. सर तुम्ही पहिला तर लोकांना त्याच्या बाजूला नेऊ नका. क्लबिंग म्हणजे काय? क्लबिंग स्कीम 3311 क्लबिंग स्कीम सारे क्लबिंग म्हणजे दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे. जर तो ओसी आहे तिकडे तर तुम्हाला ओसी भेटणार. तुम्ही अझम्पशन का करता की त्याच्याकडे ओसी नाही? सर मी म्हणतो की जे मार्केटमध्ये नॉर्म चालू आहे ते सांगत होतो आम्ही. अहो आपल्या समोरच्या ह्या रत्ननगरमध्ये 100% PTC लोड करून देणारे लोक त्यांनी पण टेंडर भरले. तुम्ही मिसगाईड लोकांना लोक 37B मध्ये जाणार ना. मैंने ये ऑप्शन दिया था अगर किसी डेवलपर लोटस डेवलपर की
की बात कर रहा हूँ मैं, जो आनंद पंडित है, वो पीटीसी 100% लोड नहीं करते। वो कैसे कि जब भी उनका प्रोजेक्ट कंप्लीशन पे आते पण तो आलाय का आपल्याकडे? अरे सर, मग जो नाहीये त्याचं कशाला देता? त्या दिवशी मी एक्झाम्पल दिले होते त्या दिवशी. मी काय म्हणतो तुमच्या त्या दिवशी मिसगाईड केले नाही, काहीच नाही, पण misguide त्या केले बोलतात नाही. ना नहीं, लेकिन ये अपन बोला था कि वो अटकेगा तो ये अटकेगा, ये बात सही है। जसं लष्करी डेव्हलपर आहे त्याच्याकडे रेडीमेड पीटीसी हा, मग हे आहे ना 3311 मध्ये जर त्याच्याकडे आहे रेडी, मग लोकांची घरं किंवा लोकांचं स्कीम अडकण्याचा काय प्रश्न येतो? मग आम्हाला माहिती, तुम्ही समजून घ्या ना. मग ते पण अरे मॅडम, मी 10 वेळा मी प्रश्न त्या दिवशी विचारला सांगितलं नव्हतं की ज्या डेव्हलपर्सकडे रेडीमेड पीटीसी आहे तो प्रोजेक्ट अडकू शकत नाही, डायरेक्ट तुम्हाला ओसी भेटू शकतं इकडे. पण ज्या डेव्हलपर पीटीसी कुठल्या दुसऱ्या डेव्हलपर कडनं घेणार, जर तो प्रोजेक्ट अडकला तर तुमचा प्रोजेक्ट पण अडकला. सर एक काम करूया का, आपण एक 5 डेव्हलपर निगोशिएट करूया का? हा येस सचिन आले ना, फर्स्ट काय करूया, 5 डेव्हलपर जे आलेत ना, negotiate करू ना. 30, 32, 37 दिले. तुम्ही सांगा सर, सोसायटी सांगा, मी तर रेडी आहे. तेच करायला पाहिजे. Retendering should be another last option. अगोदर हे जे हातात आलं ना त्याच्याकडे पुढे जाऊ. जर त्यांनी फॉर एक्झाम्पल 40-45% नाही दिले आपल्याला, आताच्या स्कीम मध्ये आपण सगळे अप्रूव्ह झालो आहोत. 70 ह्या बिल्डर्स लोकांनी समजा 45% पर्यंत कोणीच नाही आलं फॉर एक्झाम्पल, ती रिटेंडरिंग करू. त्याच्यामध्ये तुम्ही बोलताय की तुम्ही दोन गोष्टी एक समजून घ्या. माझ्या घराचा एरिया वाढला, तुमच्या घराचा पण वाढणार आहे, सगळ्यांच्याच घराचा वाढणार आहे, बरोबर आहे? एक मिनिट आपल्या समोर जर 3311 मध्ये 53 मिळत आहे, बरोबर आहे की नाही? एक मिनिट ऐकून ना, अरे ऐकून घ्या ना. तेच मी बोलतो, इकडे मेंबर्स इथे लोकांना रिस्क नको आहे. रिस्कचा काय प्रश्न आहे? रिस्कचा काय प्रश्न आहे? 3311 मध्ये जर 100% पीटीसी लोड करतोय तर तो मग 33-7B मध्ये हे लोक देणार आहेत का तेवढे 50%? नाही देणार ना. मग जो देणार ना त्याला घ्यायचा, जो देणार ना त्याला घ्यायचं. आपण याच्या अगोदर हिरानंदानी बरोबर जे आपण बोललो होतो, 100% पीटीसी लोड करून 33-7 मध्ये 2 बिल्डिंग जॉईन करून पण ते करत होते. तर आपले प्रेमासदने नाही म्हटलं नाही, प्रेमासदनमध्ये सचिन दळकर किंवा या लोकांनी 100% त्यांना कॉपरेट केलं होतं, मी ते नाही म्हणतो. जर एखाद्या मोठ्या माणसाला जमतं तर छोटा माणूस आपली घरं देणार नाही ही आपण भीती दाखवून लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित नाही ठेवायचं असं मला वाटतं. जर समोरच्या बिल्डिंगला म्हणजे भविष्यदर्शन आणि याला जर मिळतं आहे 46 मिळतं, तुम्ही बोलताय ना विश्वगीत बरोबर आहे, त्याला 18.3 मीटर. हा ठीक आहे, पण जर ह्याला पण मिळू शकतं ना 33. 12.3 अहो साहेब, 4.05 FSI त्याने पण स्कीम बदलली तर मिळतं ना. आहे सर, सांगितलं अगोदरच सांगितलं होतं, रोड विथ वरती FSI असतात. तुमचा 12.3 मीटर रोड आहे तर 3311 मध्ये गेले तर 2.05 FSI भेटणार, आणि 33-7 गेले तर 2.97 FSI भेटणार. अरे मला माहिती आहे, मी PhD केले त्याच्यावर. तुम्ही 5-5 वेळा मला कशाला मानताय? पण रिस्क तुम्ही घेता, मी मला तुम्ही नका घेऊ रिस्क. एवढी तुम्ही रिस्क घेऊ नका. पहिली गोष्ट आहे ना, 100% शुअर आहे. हो त्याच्याकडे बघितलं ना, वकीलला चिठ्ठी का देतो आपण? वकिलाची चिठ्ठी का देतो? गॅरंटी आहे. काहीतरी लहान मुलांना बोलू नका. ठीक आहे, आता जरा अंडरस्टँडिंग करून घ्या. आमची नाही, झालेली आता आहे. मेंबर्स लोकांना एक आम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला समजून घ्या. काय करायचं आहे. समजा तुम्हाला 33 लेवलला जायचं आहे, त्या 5 बरोबर निगोशिएट करायचं आहे किंवा रिटेंडरिंग करायचं आहे, हे क्लोज करून समजून उद्या कुठलाही बिल्डर बोलेल की बाबा मी माझे 30,000 रुपये भरले, मी माझे 10 लाख रुपये तुमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट दिले, तर तुम्ही डिपॉझिट कराल का नाही कराल? तुम्ही माझ्याशी न निगोशिएट करता तुम्ही हे टेंडर क्लोज करताय, काय करू शकतो आपण? बरोबर, ऑब्जेक्शन घेऊ शकतो तो घेऊ शकतो आपल्यावर. त्याच्यावरती तुमचे काय तुम्हाला हे होऊ शकतं. तळेकर भाऊ त्यांना विचारू ना, वकिलाला विचारा. तो आपण जे वकील आहे ना त्यांना तुम्ही नाही, मी तेच बोलतोय. मेंबर्स लोकांचं डिसिजन काय ते तुम्ही मेंबर्स लोकांना सांगा, बाबा आम्ही मॅनेजिंग कमिटीचं डिसिजन घेऊ शकत नाही प्रत्येक गोष्टी. तुमची फ्लॅट्स आहेत, तुम्हाला काय वाटत असेल की बाबा आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही सांगा बाबा आपल्याला या स्टेप आपण करूया. आपण त्या वकिलाला सांगूया किंवा PMCला सांगूया की बाबा ये है, हमको ये करना है, ये है, हमको ये करना है, आपको आम्ही ॲडवाईस करतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे, वकीलला जर आपण पूर्ण फीस देतो ना तर त्यांनी पूर्ण वेळ बसलं पाहिजे. आपण किती पैसे दिले त्यांना?
हा? कितीचा डील आहे त्यांच्याबरोबर? बरोबर आहे ना, मग त्यांनी ते अर्धवट का उठून गेले? सांगितलं तर मग आपण मीटिंग त्यावेळी ठेवली नाही पाहिजे ना. अरे सर, का पैसे घेत आहेत की उपकार करतात असं नाही. आपण जर पैसे देतो ना, आपले हार्ड मनी देतो तर त्यांनी थांबलं पाहिजे. कारण मग ते ना बघा, आपण एकत्र राहणार, ते आपल्यावर नाही राहणार. कळेकर वगैरे तुम्ही मी असू दे किंवा बाकीचे लोक आहेत मागचे पण, आपण एकत्र राहणार. आपल्या भल्यासाठी जे होईल ना ते करायचं. PMC आणि वकील ते आपल्यावर नाही राहणार. मग त्यांना विचारा, वकिलाला विचारा, तुझं काय ॲडवाइस आहे. 5 लोक जे कळेकर सांगतात, 5 लोकांबरोबर तुम्ही निगोशिएट करा. बरोबर आहे का? त्याचं कारण काय बघा महेंद्रभाई, 60 रुपये 80 रुपये आणि 110 रुपयामध्ये इथे जे लोक बसलेत ना, त्यांना इथे घरं नाही मिळणार. बोरिवलीच्या पुढे घरं मिळणार. बरोबर आहे की नाही? तर ते जो चांगला डेव्हलपर असेल किंवा टॉपचा असेल त्याला 3311 तुम्ही ऑफलाईन ते विचारू शकता. 3311 मध्ये तुम्ही किती पर्यंत आपण नेगोशिएट करू शकतो. एवढी सगळी चर्चा होतीये ना, मला काय वाटतं की जरी आपण या 5 लोकांबरोबर निगोशिएट करायला लागलो तरी पण ते 50च्या वर जाणार नाही. 100 काय म्हणते PMC स्टडी काय म्हणते? 50 वर नाही जाणार. 50च्या वर नाही जाणार. मग आता तुम्ही ठरवा की 5 आणि जर तुम्हाला 3311 मध्ये जायचं असेल तर मग त्याच्याकरता यांनी काय विचारलं तुम्हाला कमिटीला ते कोण सांगणार? ते PMC आणि हे सांगणार. आपण कमिटीला लोक ठरवतील. बरोबर आहे की नाही? आमचं काम काय दिशा दाखवणं. जसं थोडक्यात सांगायचं म्हणजे कमिटीचं काम काय असतं की तुम्हाला दिशा दाखवणं. बरोबर आहे. आता आम्ही दिशा कितीही चांगली दाखवली तरी सुद्धा ते तुमच्यावर असणार, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. तर आता हे जे काही 5 टेंडर्स आलेले आहेत त्यांना आपण कितीही खेचून बघितलं तरी पण माझ्या नॉलेजप्रमाणे ती 50च्या वर कोणीही जाणार नाही. कारण आपण 33(7)B मध्ये जातो. आता 3311 मध्ये जायचं की 33 याच्यामध्ये 7 मध्ये जायचं ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे आपल्याला ठरवायला लागेल कमिटीला. काय वाटतं सचिन? बरोबर आहे ना? पण उगाच वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. परत मग यांच्याबरोबर बसा, परत निगोशिएट करा, परत आणखी 1 महिना वाट बघा आणि नंतर परत 3311चं टेंडर द्या. वेळ गेला ना आपला. ते ठरवा काय ते. बरोबर आहे ना? 3311 मध्ये आपण आता 3311 मध्ये जाण्याचा विचार करतो. त्याच्यामध्ये कमर्शियल नाही घेणार आहोत का? नाही, ते कंडिशनल असतं. ते डेव्हलपर तुमच्या सोसायटीवर, मॅनेजिंग कमिटीवर आणि यांच्यावर कसं बसणार ते ठरवणार. पण याच्यामध्ये आहे ना रिस्क जे या लोक सांगतात ना तो पूर्ण अभ्यास नाही आहे. डेव्हलपर 100% PTC लोड करून पण प्रोजेक्ट करतात, ज्याच्यामुळे त्यांनी कुठे आता उदाहरणार्थ यांनी सांगितलं एक XYZ डेव्हलपर आहे, लष्करी असेल किंवा अजून कोण सांगेल, ते लोक किती म्हणजे त्यांच्याकडे SRA स्कीम असतात चालू असतात, त्यांना तिकडे जे प्रोजेक्टला OC मिळाली असेल तर आपल्याला ते लोड करू शकतात. ते एक झालं. तर त्या लोड केल्यामुळे आपल्याला रिस्क नाही आहे ना. काय रिस्क आहे? कारण तो गव्हर्नमेंटचा कंपोनंट द्यायचा असतो. ते कमर्शियल आपण घेतलं नाही. दुसरीकडे जर का अजून काय आहे का की कुठे कधी त्यांच्याकडे डिपेंडन्सी आहे का की त्यांनी काय स्लम रेप केलंय किंवा काय असं कुठे काय रिस्क आहे का? नाही, त्यांनी लोड केलं ना 100%. तुम्ही सांगा ना आहे का तशी काय? म्हणजे त्यांनी आधीच काय ते बोलतात ना PD लोड केलं काय तर त्याच्या PDC तर त्याच्यामुळे ते लोड केलं तर आपल्याला काय रिस्क आहे का की दुसरीकडच्या एक मिनिट लोड करतात त्याची OC आहे तुम्हाला रिस्क आहे. अच्छा म्हणजे ते जर का त्याची OC असेल तर आपण डायरेक्ट जेव्हा टेंडर बनवतात ना ते टेंडर जर डेव्हलपर सोसायटी इज रेडी टू गो अंडर 3311 वी मेन्शन की 100% PTC हॅज टू बी लोडेड बिफोर वेकेटिंग ऑफ द मेंबर्स. तसं आम्ही एक डिस्क्लेमर मेन्शन अगोदर घ्यायचं IDCC सगळं सोसायटीच्या नावावर 100% PTC हॅज टू बी लोडेड बिफोर वेकेटिंग ऑफ द लास्ट.
पण त्याचा जे प्रोजेक्ट आहे ते नियर बाय चालू असायला पाहिजे की एनिवेअर मग त्याच्यामध्ये आपण आता जे एक्झिस्टिंग आपण करतोय 3311 आणि 3337 वॉटेवर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? त्यात फरक आहे का काय नाही? फरक पण त्या दिवशी मी सांगितलं, आज पण एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. 33.7 जे आहे इज गव्हर्न बाय MCGM आणि 33.11 इज गव्हर्न बाय SRA. सगळे अप्रुव्हल SRA मधून घ्यायला लागतात. 33.7 मध्ये कुठलाही डिपेन्सी राहत नाही. 33.11 मध्ये डिपेन्सी राहतात जे PTCs आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे. जर ज्या डेव्हलपरकडे रेडीमेड PTCs आहे तर रिस्क नाही. जर ज्या डेव्हलपरकडे PTCs नाही, त्याची ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहे, ते जर त्याचा OC अडकला किंवा आपला OC अडकला तो प्रोजेक्ट अडकला. तुम्ही परत कन्फ्यूज करता 100% PTC लोडेड बिफोर DA, बरोबर आहे की नाही? हे जर आपण ज्या डेव्हलपरने घेतले असं डेव्हलपरला ज्याची PTCs रेडी नाही, का घेणार आपण? तर तुम्ही का सांगताय पण आम्हाला घ्यायला? सर तुमचं नाव काय? तुमचं नाव विवेकजी. बाजूची सहयोग सोसायटी आहे. 100% PTC लोडेड बिफोर DA म्हणून लिहिलंय, तेव्हा त्यांनी त्यांना हे दिलं, बरोबर आहे की नाही? तुम्ही पुढचं का सांगता मला कळत नाही. कारण तुम्ही घाबरवता. तुम्ही जे कायद्यामध्ये आहे ते सांगा ना तुम्ही, की या स्कीम प्रमाणे तुम्हाला 50% मिळेल, 52% मिळेल. 100% PTC लोड करून जर त्यांनी दिलं तर तुम्हाला कुठली रिस्क नाही, OC नाही मिळणार, हे नाही मिळणार. हे कशाला सांगता? नाही सांगायचं, काय गरज नाही. 100% जर PTC लोड करून देणार असेल तोच आपले स्कीम करणार ना. जेव्हा डेव्हलपर येतील तेव्हा आता आलेत की नाही? आता एवढ्या 5 डेव्हलपरमध्ये कुठला डेव्हलपर आहे ज्याच्याकडे लष्करिया सोडून रेडीमेड PTC आहे? कुठलाही डेव्हलपर नाही. 4 डेव्हलपरकडे रेडीमेड PTC. कारण तुम्ही स्कीम मध्ये मागवलं नाही ना, 11 मध्ये मागवलं नाही. मग ते मागवावे लागतील ना सर. सांगा तुम्ही रेडी आहे. 100% मागवावं लागतील. कारण आपला एरिया जर आपल्याला जर 300-350 जर फ्लॅट आहे, त्याच्यावर जर 30% आपल्याला जर 33.7B मध्ये मिळतं तर आपला एरिया किती होतो? ही ऑफर पण त्या दिवशी दिली होती. किती होतो? 55%. आपल्याला 105-106 मिळणार, म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये एक बेडरूमच मिळणार ना. अप्रुव्हली GVM त्याला का मी दाखवलं होतं 55% 3311 मध्ये भेटणार. मी दाखवलं होतं त्या दिवशी. पण त्यावेळी तुम्ही हे पण सांगितलं की जर त्याचा प्रोजेक्ट अडकला OC नाही मिळणार. ते आता बोलतात ना. मी दोन्ही तुम्ही हे सांगितलं पाहिजे की 100% PTC लोड करणाऱ्या माणसाला तुम्ही जाऊ शकता म्हणून. प्युअरिटी नव्हते काय? फाइनलाइज करो. अरे बोलले ना, असे करता उद्या शूटिंग केलं दाखवू का सगळ्यांना? हो हो अभी फाइनलाइज करो. क्या करना है? ज्या डेव्हलपरकडे त्या डेव्हलपर टेंडर घेऊ शकतात. एक मिनिट प्रोबॅबिलिटी काय? PDC जे देतात, PDC देतात ना, PDC जे देतात, PDC देतात ना, प्रत्येकाला जाणीव पाहिजे ती. बरोबर आहे की नाही? लोकांना माहिती नसतं. तुम्ही PDC देणारे जे बिल्डर्स आहेत, PDC देणारे बिल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये साऊंड बिल्डर असतात, एक बिल्डर काय बिल्डरमध्ये फरक काय असतो? PTC What is the full form of PTC? PTC is परमानेंट ट्रांजिट कैप है. परमानेंट ट्रांजिट कैप ये काय असतं, जो आपका SRA प्रोजेक्ट जहीं भी चल रहा है तो उसमें कैसा है, एक आज 100 स्क्वायर फुट का एरिया है फॉर एग्जाम्पल, वहाँ पे 100 मेंबर्स है वहाँ पे. अरे थोडक्यात काय बोलायचं की त्याने जूला किंवा इथे एक 100 झोपड्यांना त्याने बांधून दिलं तर त्याला तिथे सेल बांधायचं असेल तर तो सेलचं हे त्याला इंक्लूड करणार. याचा अर्थ आहे की त्याने जर SRAला बांधून दिलं तर आपल्या इथे तो ते वापरू सेलचा वापरू शकतो. इन टर्म्स ऑफ FSI. नाही आता मी काय विचार करतोय की तुम्ही आपण आता हे सगळं डिस्कस करतोय की आपल्याला आता परत जायचं आहे, काय करायचं काय नाही करायचं. तर मी विचार करतो की जर का आपल्याला परत गेलो, समजा परत गेलो किंवा काय करायचं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी की ते आपल्याला असं बिल्डर येईल की ज्याच्यामध्ये PDC लोडेड असेल. असं काय प्रोब्लेम त्याचा? अदरवाईज वी गो टू होल सर्कल अँड देन वी एंड अप ॲट द सेम पॉईंट.
सेकंड, आपण एकदा डिसाईड केलं की आपण AGM मध्ये आपण सगळ्या लोकांनी डिसाईड केलं की आपण जाणार आहोत आणि विल डू इट. सो इफ यू वॉन्ट टू चेंज दॅट डिरेक्शन, इफ यू वॉन्ट टू चेंज दॅट डिसिजन, आय थिंक वी शुड कॉल अनदर AGM, हॅव पीपल हॅव पीपल डिसाईड अगेन की तुम्हाला आपल्याला करायचं की नाही ते. वी कॅनॉट डिसाईड युनिलॅटरली when people have come here for a different reason altogether and decide that we have to change it and call. म्हणजे 5 लोकांना बोलवलं, उद्या अजून लोक बोलतील अरे तुम्ही 13 लोकांना का बोलवलं, उद्या अजून लोक बोलतील की अरे तुम्ही त्याच्यामध्येच करा टाकलं. सो इफ यू वॉन्ट टू चेंज इट, कॉल अगेन, हॅव द प्रोसेस. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं, मे बी आय एम रॉंग, बट आपण हे असं चेंज करणार तर मे बी वी लूज क्रेडिबिलिटी ॲज अ बिल्डिंग. वी माईट, ते पण आपल्याला बघायला पाहिजे की होतं का. सो इफ यू गो थ्रू होल प्रोसेस, द बेसिक क्वेश्चन इज की आपल्याला किती लोक काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कन्सिडरिंग आपण माहिती आहे आपण ह्या बिल्डिंग आपण केलं, टेंडरिंग प्रोसेस केलं, आपल्याला किती आले 5, आपल्याला आले 5. आणि आपण बघतोय बिल्डरचे कुठचाही एक रेट बिल्डर नाही आहे. लष्करी आणि कोण दुसरा आहे जी स्टार्टची, तो आपल्याला एक हे वाटतो. मग आपल्याला असं कोण येणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला तो PDC येणारा बिल्डर भेटणार आहे का, आपल्याला भेटणार आहे का, तर मग करा. नसेल भेटणार, प्रोबॅबिलिटी नाही आहे तर मग देन वी आर गोइंग थ्रू द होल प्रोसेस, त्या फायदा नाही होणार. प्रोबॅबिलिटी असेल तर करा. प्रोबॅबिलिटी असेल, आपल्याला वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की इकडे ह्या एरियामध्ये, ह्या बिल्डिंगमध्ये आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होणार आहे, तर लेट्स इन्व्हेस्ट टाईम इन इट. अदरवाईज इट इज अ जस्ट डिस्कशन, विल गो होम, काय होणार नाही त्याच्यावर. तुम्ही नाही. इसका कैसा है कि 2 ऑप्शन है. अगर आप लोग को ऐसा लग रहा है कि मेंबर्स को पता है कोई डेवलपर जिसके पास रेडीमेड PTC या वो कैसा हो गया, 2 टाइप का टेंडरिंग होता है. एक होता है बाय इनवाइट और बाय ओपन टेंडर. ओपन टेंडर यानी न्यूज़पेपर में डालो, और बाय इनवाइट हो गया जो हम लोग अगर 3311 में जाना है तो हमको पता है कि आज XYZ जो भी डेवलपर्स है इनके पास रेडीमेड PTC हो, तो हम उनको डायरेक्ट इन्वाइट करेंगे कि हम रीडेवलपमेंट में जा रही है सोसाइटी और इनको आप भी लोग ऐसा चाहिए, और जो अच्छे डेवलपर्स हो तो उनको हम अपना सोसाइटी का डेटा शेयर करेंगे, फिजिबिलिटी नहीं, डेटा शेयर करेंगे. मेंबर्स भी कर सकते हैं उसको लेके, फिर हम लोग ऑफर्स उनसे ले सकते हैं. तो वो लोग के पास रेडीमेड PTC. और दूसरा जो ओपन टेंडर है, न्यूज़पेपर में ऐड डालेंगे, उसमें डिस्क्लेमर एक लिखेंगे कि जो भी डेवलपर के पास रेडी PTC है और डे 1 पे बिफोर वेकेटिंग कर सके वही डेवलपर टेंडर ले. तो ऐसा हम लोग कैरी फॉरवर्ड कर सकते हैं. तो वो बिल्डर को क्या फ़ायदा होता है, वाई विल ही कम टू अस इफ ही हैज अ रेडी PTC, उसको क्या फ़ायदा होएगा? फ़ायदा उसको ये होगा कि अभी जो 30 डेवलपर्स थे जो टेंडर लेके गए थे उनको नहीं पता था कि सर बाकी 13 डेवलपर सुगी डेवलपर होते हैं, सर मोठे मोठे होते. अजून याच्यापेक्षा कुठले अजून कोण आहे? सुगी जे दादरचं आहे ना. अरे तुम्ही 3311 मध्ये मागितलं नाही. त्यांचा कॉल आला होता माझ्याकडे की सोसायटी रेडी नाही का 3311 मध्ये त्यांना जास्त भेटेल. तर आम्ही सांगितलं सोसायटी ॲज डिसाइडेड टू जॉइन 3337 ओनली. मला पण 2-3 कॉल आलेले बिल्डरचे, म्हणजे आपण आपल्या टेंडरमध्ये 3337 दिला आहे, बरोबर की नहीं. आज माल खरीद रहा हूँ, मैं माल खरीद के समय अंदर देखता ना कि मुझे ये खरीदना है. चने के राइस में गेहूं का तो आटा नहीं रहता है ना, चने का ही आटा तो खरीदता हूँ. जब मैं लेने के समय जा रहा हूँ उसमें मैं क्लियरली मेंशन किया हूँ 3337B है, तो तुमको लेने के समय 3337B के हिसाब से लेना है. तुम लोग 3311 है नहीं है उसका बात अलग ही है. अपन क्लियरली मेंशन किया है अपने इसमें कि मेरा 3337B के अंदर जाना है करके. आज तुम बोल रहे हो इधर 51% मिल रहा है, लक्ष्मी रतन को कितना मिला है, लक्ष्मी रतन को कितना मिला है वो भी देखो ना तुम लोग. 33% पे उन लोग गए ना 33% पे. उन लोग नहीं सोचा कि सहयोग को 51% मिल रहा है तो मैं 3311 में जाऊँ. क्या देखा उन लोग ने, स्टोरी नहीं देखा. बाजूवाल्याने जर बटाटे खाल्ले तर जरुरी नाही की मी पण बटाटे खाऊ, मी चिकन खाईन ना. तू नॉनव्हेज नाही, नॉनव्हेज आहे, मी व्हेज आहे. हा मग ठीक आहे ना, मग फरक पडतो ना. मग तुम्ही जे सांगताय ना की त्याने 33 दिले तर त्याचा एक मिनिट हो. पहिली गोष्ट तर लक्ष्मी रतनमध्ये 22 लोकांचे डबल फ्लॅट आहेत, 44 झाले, बरोबर आहे की नाही. मग त्यांना तिथेच राहायचंय. 22 लोकांचे डबल फ्लॅट आहेत, ओके, बरोबर आहे की नाही. मग त्यांनी पटापट डिसिजन घेतला. असं नाही की तुम्ही पण लगेच त्यांना 33 मिळालं म्हणून मी पण 33 जाऊ. तुम्ही छोटा विचार करताय. सर तुम्ही जे सांगताय ना लक्ष्मी रतनला मिळालं, मग 37चा आलाय ना ऑफर, यू कॅन रिनेगोशिएट.
बरोबर आहे, मी पन्नासच्या म्हणतो वर कोण जाणार नाही. हा? कम बिटवीन दॅट. अहो पण जर 53 मिळत असेल तर 40ला काय झालं थांबायचं हे मी विचार करतोय. तुम्ही तुमच्या एकट्यासाठी बाकीच्या जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचं तुम्ही घराचं हे करताय ना. एक मिनिट तुम्हाला जे बोलायचं ते बोला. एक मिनिट डोंट टेल मी आय विल नॉट कम बॅक. पॉसिबल आहे. एक मिनिट आलं लक्षात. आता छोटीशी गोष्ट सांगतो. जर आपल्याला 40 मिळालं, बरोबर आहे की नाही, आपल्या हिशोबाने 40 मिळालं किंवा 45 मिळालं, आपल्याला जर 50 मिळतं आणि 10% जे आहे ते आपले 10% म्हणजे 350चे किती झाले? 10% 35 स्क्वेअर फीट झाले, बरोबर आहे. 35 स्क्वेअर फीट जर 35 स्क्वेअर फीटचा रेट काय दिला त्यांनी? 38,000 आपण कसं बरोबर आहे. आपण 30,000 जरी धरला तरी 35 स्क्वेअर फीटचे रेट किती झाला? किती झाला? 10.5 लाख. म्हणजे 10.5 लाख आपल्या लोकांचाच लॉस आहे ना. प्रत्येक एका सोसायटी एका मेंबरचा लॉस आहे. तर 80 लोकांचा लॉस किती झाला? काय? इफ देर इज नो रिस्क. 1 पॉईंट. एक मिनिट. तुम्ही PhD केलाय, मी SSC आहे, बरोबर. आता मला सांगा, रिस्क जर घ्यायची असेल ना तर सोसायटी म्हणून PMC आणि वकील काय मला कळत नाही की आपण 6 लाख 7 लाख त्यांना का देतोय. तुम्ही त्यांची ड्युटी स्वतः का करताय? अरे आय एम जस्ट टॉकिंग टू. नाही, त्यांना विचारा की रिस्क आहे की नाही. मी थोडी तुमचा 51% मध्ये रिस्क एकच आहे. द कन्स्ट्रक्शन अँड क्वालिटी ऑफ वर्क शुड बी द सेम. परत सांगतो, ते PMC आहे, त्यांचं काम आहे ते. त्यांचे पैसे त्यांना पैसे दिलेच ना आपले. ऍक्टिव्हिटी वगैरे बघायला लागेल. 1 वर्षानंतर लिकेज चालू झालं आणि याचं पण होणार ना. अरे काय सांगता तुम्ही? काय बोलताय तुम्ही PMC ला क्वेश्चन करताय, माझ्यावर नाही, त्यांच्यावर करताय. माझा क्वेश्चन आहे तो बिल्डर डेव्हलपर. अरे पण डेव्हलपरसाठी बरोबर नाही. अरे डेव्हलपरसाठी ते बदलत ना वकील आणि ते. क्वालिटी आणि एम्युनिटी जे काय आहे ते आम्ही आहे इकडे तुमच्या हे आहे, पण आम्ही ऍट दी एंड म्हणजे तुम्ही जर You see, I'll tell you one thing. We should just go voting and decide on what we want to do. If we have done the voting, then we stick to the voting. Because what will happen, if there are 78 members and if 76 members have decided X, 2 members have decided that we want 70%, we'll still be beating around the bush. It makes no sense. Because always you'll have objection for anything which is very good or which is very bad. But if 80% have agreed, we have to stick by the agreement. That is what is called majority. Today the ruling party is there because they want majority. The majority, no? Already the voting has been done. So as per that, we have received tender. Then I think we should stick to it. नहीं हो चुका है नहीं. ये इसका मैं आपको जवाब देता हूँ. आपने लोगों को ये नहीं बोला कि 3311 में 100% PTC लोड होता है तो उसमें ज्यादा पैसा मिल सकता है. आप अभी लोग बोलते हैं कि नहीं, ऐसा नहीं बोला गया. तो कोई बोला नहीं. That's okay. Now मी नव्हते तर आम्हाला गाईड करणारे नव्हते. ठीक है ना. आता So now he's done it, right? He's explained that point to us, and he's आता टेंडर देण्यापूर्वी का नाही बोलले? Sir, now it's okay. When the tender what was has been done is done. That time you should have said कि ये नहीं. He was not there for whatever तो reason. दोनों डाल सकते थे ना. Sir, 1 minute. टेंडर डालने के पहला पेपर में तभी बोल सकते थे ना कि नहीं नहीं ये गलत है. Sir, 1 minute. ये करो. Sir, that time he was not there. अभी टेंडर आने के बाद Sir, he was not there that time. So I'm just saying. Listen to what I'm saying. मी नव्हती पाठच्या मीटिंगला काय See, he was not there. He's given his point of view. If you want, let us do a re-voting and get it done with. No. Why are we beating around the bush? We're doing this. So we have to we can't ignore him, right? 1%. So we want to ignore him. No, I'm not saying that. I'm saying 78 मध्ये 60 लोकांनी वोट दिला for this. When we have to tell him that we have already voted, we are not changing it. It's the whole point. Change the terms. But he said that he will not explain The properly. election is not valid. असं झालं ना. Now everybody has got clarity. Guys, now
Now everybody has got clarity. Can we revote and get it done because what will happen? प्रॉब्लम क्या है बोलो, आज जो 5 जन लोग ने अपने पास टेंडर दे दिया, उनको आप क्या आंसर दोगे पहले? That is true. फर्स्ट ऑफ ऑल आज उन लोग ने ले लिया ना पैसा, उन लोग ने चलो जो बैक जिन लोग ने डाला नहीं, उन लोग ने अपने 30,000 रुपये वेस्ट किए। जिन लोग ने डाला उन लोग ने अपने को ऑफर दे दिए, वो ऑफर को विदाउट पढ़े अपन उसको कैंसिल करके रीच जब टेंडरिंग करने को जाओगे उसके कॉन्शियस क्या आएगा वो अपने को मालूम है, वो पहले देखो। वो अपने नहीं वही बोलता हूँ ना, फिर अपन दोनों तो वो कुछ होता है कि उनको हम लोग फिर से प्रपोज करेंगे कि आप तो वही मैं बोल रहा संदेश भाई उसको 5 जन है समझो। वो ऑफर अपने को लग रहा है कि आ ही नहीं रहा है, अच्छा नेगोशिएट करो ना इनके साथ। वही तो बोल रहा I think if we are voted, you should stick to the voting. I think best it was 5 members because the entire society has already taken the pain of voting. क्या बोलो, आज समझो मुझे लग रहा है कि 33 में 5 जन ने दिया, उन लोग के साथ निगोशिएट करने का एक पैरामीटर मिल जाएगा कि ये इधर से पहुंच गए। वो पैरामीटर में समझो सब मेंबर्स लोग को लग रहा है कि बाबा हमको इससे भी ऊपर मिल रहा है 33 लेवल पे जाने के बाद यार वी कैन गो फॉर 33 लेवल। आज अपन देखते नहीं है पानी कितना नीचे ऊपर है, अपन डायरेक्ट उठी मार रहे हैं, बहुत लोगों ने भी पट्टा जा रहा है। वही मैं बोल रहा हूँ खाली 33 में जब हम जा रहे हैं, 5 जन को पूछेंगे तुम्हारा बाबा फाइनल ऑफर क्या है, ये सीधा बोल देंगे खत्म करो। उसके बाद नहीं सेटिस्फाइड है नंतर गो फॉर 33 लेवल एग्री के ऊपर क्या है इसमें Makes sense. Let's not have voting. because when we are opening a new offer उसी समय में अपन डिस्कस करेंगे इन पॉइंट्स हम अपन डाल देंगे उसमें। if not satisfied with this offer we will go for माझ्याशी नाही मी माझा बॉस मांडलाय, मी सर्वांनी एक खाली अपने को ज्यादा से 1 महीना डिले होएगा, 15 दिन में अपने को पूरा नहीं बोल रहा क्या बोल रहा है। आज मेरी कीमत इधर तक पहुंच गई है। आज मेरी मार्केट में मुझे 42% तक मिल रहा है, ऐसा नहीं मुझे 55% तक मिल रहा है, अपने को मालूम नहीं मिलेगा ये। लेकिन ये 5 जन ने कल ऑफिस की तरफ गाड़ी में डालना चाहिए ना भाई, मैं तो तुमको दिए नहीं है, मेरे 30,000 दिए, मेरे 10 लाख दे दिया, उसके बाद भी तुम लोग कुछ नहीं कर कैंसिल कर ऐसा है ना। असं का बोलणार ते? असं का बोलणार डेव्हलपर? तुम्ही निगोशिएट करणार ना पीएमसी आणि वकील आपको क्या बोल रहा हूँ, लिटिगेशन होगा ये होगा, आप डरा क्यों रहे हो लोगों को? अरे तो मालूम बनता है, अरे आप है ना क्लियरिटी रखो कि पीएमसी और वकील अपने लिए बैठे। अरे वो 20 साल लेगा, मेरे को 20 साल नहीं है मेरे पास। अरे क्यों 20 साल लेगा आपको? तो वकील कितना जल्दी करेगा? नाही ना आपण सर एक काय बोलतो सर्वांचा एक अप्रूव्हल असेल, आपण या 5 जणांकडून फर्स्ट ऑफ ऑल या 5 जणांची निगोशिएट करूया, 5 जणांची आपल्याला फायनल ऑफर येते ती समजेल बरोबर। 5 जणांची ऑफर येईल, पाचोला सांगूया आम्हाला तुझी ऑफर आली आहे, तू ह्याच्यामध्ये बाबा या ऑफर मध्ये कितीपर्यंत जाऊ शकतो। त्याने बोलला आपल्याला बाबा 20च्या बोलला 40 देतोय का 50 पण देतोय, आपल्याला वाटलं की 50 आपण सॅटिस्फाईड आहोत, आपण 37B ला जाऊ। इफ नाही 40च येते तिथे डिफरन्स किती आहे ते बघून मी तेच बोलतो ना, म्हणजे कमीत कमी एका स्टेजला तर येऊन थांबूया हे आहे, हे आपल्याकडे आलं सेमी हुआ पहले कुछ क्या बोल रहा हूँ मैं, क्या डाला गया उसके बाद उन लोगों को बोला था भाई तुम कमर्शियल जगह वैसा हुआ उसके दर्शन में इसके बाद नहीं अभी इधर कमर्शियल फाइनल हुआ नहीं, लेकिन अभी उसमें भी है ना कमर्शियल जो हुआ है वो 33/7 में हुआ है, बराबर है, 33/11 में नहीं हुआ बराबर। तो इसके लिए आपका 40%
40% कमर्शियल के साथ में है, वो प्राइवेट ये बीएमसी का स्कीम है। ये मैं जो बोल रहा हूँ कि इसका कितना भी पूछेगा तो 32 के ऊपर नहीं जाएगा, लॉस अपना ही है। और जो बीएमसी है उसका अगर सलाह बराबर आएगा, उसने बराबर सलाह देगा तो 100% पीटीसी लोड करके अगर आपको बीएमसी का ये 33(7) में जाने बी में जाने का है तो उसके ऊपर 45 वगैरह तो भूल ही जाओ। आने दो ना उसका जितना डेवलपर है उनको ही आगे लेके फॉरवर्ड उनको बोलेंगे 33(7) 11 में भी अल्टरनेट ऑफर दे पर 100% पीटीसी डे 1 पे टेंडर ओपन किया पुनः, तो उनका पहले ऑफर लेते, क्या बोलते क्या कहाँ तक आगे बढ़ते वो देखते हैं ना। नहीं लगा तो फिर अपन सेकंड चांस तो है ना सब लोग के सामने एक बार नहीं फिर आज उन लोग से ना अपन 33(7) के लिए अपन निगोशिएट कर रहे हैं। आज अपन समझो 32(11) के साथ उन लोग के साथ निगोशिएट करेंगे। ये 8 जो पड़े हैं ना उसमें 32(11) वाले इंटरेस्टेड हो तो उन लोग को विदाउट ऑफर लेके तुम ये खाली 5 जन के साथ आपने उनको देना चाहिए था। अरे रेसिडेंस में तो मग लोकांचं तेच कन्फ्युजन आहे ना, सिनियर सिटीजन आहे लोकांचं कन्फ्युजन आहे ना ते की 100% पीटीसी मी मगासून तेच सांगतोय। हे पीएमसीचं काम आहे आणि वकील ॲडव्होकेटचं काम आहे। आपण त्यांना जर सांगितलं की नाही तुम्ही आपण रेसिडेन्शियल भांडत राहिलो त्यांचं काम आपण त्या दिवशी पण ते मॅडम उशिरा आले आणि लवकर निघून गेले. आपल्याकडे ते बरोबर आहे. प्रीमेचर टर्मिनेशनचे क्लॉज आहेत. त्या दिवशी पण निघून गेले. जर टाइम आले पण खूप उशिरा आज मैं पैसा डालूं और मैं मुझे कुछ मिलेगा ही नहीं। और सचिन वो क्या बोलते हैं कि प्राइवेट में भी आप बोल सकते हो, मीन्स पेपर में नहीं देके भी आप बोल सकते हो. मॅम काय सांगू माझं काय म्हणणं आहे, हे बघा आज तुम्ही ऑफर मागवताय काय आपल्याला फक्त एकच हवं आहे की एक 13 लोकांकडे आपण 33(7) टाकलं, 13 लोकांनी आपल्याला हे घेऊन 5 लोकांनी फक्त आपल्याला टाकलं की ते 7Bच्या अंडर जातं. त्याच्यात एक जर आपण फक्त 2B डिस्कस त्याने जी ऑफर दिली आपल्याला 7B मध्ये दिली की 11 अशा दिली की आपल्याला कोणालाच माहिती. 4 जण पक्के त्याने फक्त 7Bला दिल्या. त्याला पण फक्त सचिन बोलेला वही क्लियर करो. आता हे बघा आपण सगळं डिस्कस झालेलं आहे, झालेलं आहे. आता आपण समजा ते 5 आले ओपन केले त्यांच्याची वेळेला आपण नेगोशिएशन करूया. त्याच्यानंतर समजा तरी पण आपलं काम झालं नाही तर आपण पुढे काय करायचं सांगा मला. दोन ऑप्शन ठेवा. रिटेंडरिंगचं म्हणतात. सर मला एक प्रोसेसही अलग आहे. सर मला एक विचारायचं आहे, आता 34 रिटेंडरिंग करायचं समजा आपण मैं बोला था कि आपण बाजूला है करना है तो बोलो. अभी बोला था थोड़ा पहले मैंने दोनों ऑप्शन ते चिन्ह दोन्ही ऑप्शन ओपन ठेवा की तुम्ही आता जे डेव्हलपर आले त्यांच्याशी बोला, जे का पीएनसी आणि वकिलासोबत बोला. जर ते 40, 45, 50 पर्यंत जातात आपल्याला 100% 50 मिळणार. विदाउट रिस्क. 33(11) ला कुठे जाते? हा काय बाजूला कुठले टेंडर काढलंय ना तुम्ही लोकांनी? 11 में नहीं आ रहा है. ओपन है ना. हम लोग ने ओपन रखा है कि जो भी है तुम बिल्डर हमको ऑफर दो, उसके बाद हम लोग सिलेक्ट करेंगे कौन से ऑफर में आपको तुम्हाला कभी ओपन कभी 30 है अंदर के ओपन मालूम नहीं. 30 अरे मैं बाहर है तो 30 के ऑफर अभी नहीं रही. अभी हमारा जो होगा उसका जब आएगा आपको एक प्रोसेस में जाना पड़ेगा. ये 5 का तो अपन डिसाइड करेंगे तो बता नेगोशिएट करेंगे. उसके बाद फिर अंडी से कॉल उसके बाद ठीक है 3311 जाने का है. तभी उसके बाद मुझे पूछना है आज आपका ऑफर है, आप निगोशिएट करके हम लोग को कितने दिन में दे सकते हैं? हम लोग को कमेटी को आज सुनो मंडे को जो जैसे आज टेंडर ओपन हुआ तो कल हम उनको मेल कर देंगे 5 डेवलपर को. सोसाइटी वुड लाइक टू हैव एन अल्टरनेट ऑफर अंडर 33(11) विद 100% पीटीसी लोडेड एट डे 1.
तुम्ही आता पहिला 33 मध्ये पहिला त्यांना ऑफर घ्या ना. 33(7)B में वो तो सोसाइटी से नेगोशिएशन होगा ना. मग तुम्हाला 13 लोकांना ऑफर मागावं लागेल जे ज्यांनी घेतलं. नाही आलेच त्यांना ते लोक. अरे आलेला म्हणजे तुम्ही त्यांना रस्ताच बंद केला. जर ओपन झाला टेंडर ओपन झाल्यानंतर आपण वाईल्ड कार्ड एंट्री करू शकत नाही. कारण सगळ्यांना माहित आहे ऑफर्स काय आले. 5 ला आता आपण 5 लाच करतोय 5 लाच करतोय. आपण 33 त्याला पण ऑफर उनका पहले डॉक्यूमेंट तो चेक करो उन लोग ये इसमें क्वालिफाई हो रहे कि नहीं टेंडर प्रोसेस में. उनका पूरा फाइनेंशियल चेक करेंगे ऐसे पे नेटवर्क प्रॉपर है कि नहीं, सॉल्वेंसी है कि नहीं, वो करके फिर आगे प्रोसेस हो सके इसमें भी 2 दिन में हो जाए. अगर पूरा क्लियर नहीं मिला है टेंडर डॉक्यूमेंट को लगे 1 तो लगेगा. टेंडर वाइज समराइज करा ना ऐका चलो सर्वांचं एकमत असेल 5 लोकांचे आपण निगोशिएट करूया. 5 लोकांचे ऑफर घेऊया. डिवाइस ऑफर आपण शेअर करूया. अनसॅटिस्फाईड असेल तर आपल्याला दुसऱ्या स्कीम मध्ये जायचं ते आपण फायनल. रिवाइज ऑफर आल्यावर एक मीटिंग घ्यायला लागेल. नहीं तभी वो क्या स्कीम जाना है 3311 जाना है क्या जो स्कीम जाना है क्या ओपन ही रखो. जब तुम टेंडरिंग करेंगे तभी ओपन ही रखो कि बाबा कौन सा जाना है तो उसको 3311 में जाना है 33 में आना 33 में आना खत्म हो गई बात. ओके थँक्यू. तेव्हा सर नसेल तर बंद Because for 5%, I won't take a risk of so many lakhs. असं नाही आहे. जो डेव्हलपर कॅपेबल आहे ज्याच्याकडे पीटीसी रेडी आहे तोच देणार ना. मग पीएमसी आणि हे कशाला ऍडव्होकेट कशाला But at the end of the day, if my property रोड would के get कशाला stuck गोष्ट वेगळी. because of a अडकल्यावर त्या 5%, लोकांना then it घर आहे doesn't आपल्याला घर नसणार एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे भीती दाखवून कसं भीती दाखवत नाही लोकांना ऑफर भीती दाखवत नाही भीती दाखवत नाहीये. 5च्या मीटिंगमध्ये ठरलेलं 33(7)B मध्ये मग उद्या मी पण सांगतो कमर्शियल पण द्या म्हणून. मी पण सांगेन मला कमर्शियल हवी आहे म्हणून. काय होतं आहे त्यांना आपल्याला कमर्शियल वाढवून मिळत आहे. घ्या तुम्ही 33(7)B 37 घ्या कमर्शियलला ऑफर द्या. काय वाईट आहे. समजा आपल्याला तुम्हाला जास्तीच एरिया हवा आहे ना SRA नको असेल मग कमर्शियलच्या यायला जा तुम्ही पण. SRA मध्ये कमर्शियल करणार हे कोणी जे टेंडर आलेले आहे त्यांच्याशी निगोशिएट करा एवढंच माझं म्हणणं आहे. 5 लोक आले ते काय बोलतोय की जे 33(7) मध्ये जे आलंय ना निगोशिएट करा. तुम्ही तेच सांगितलं आपले लोक नाही आपल्याला 3311 सांगताय म्हणून मी बोलतोय ना. आपण मी काय बोललोय आधीचं माझं स्टेटमेंट पाहिजे सर्वांना माहिती असेल. या 5 लोकांशी निगोशिएट करा पहिल्यांदा. तेच बोललेलं त्यांना वाटत होते की आपल्या सर्वांना वाटत होते 3311 ला जायचं असेल तर त्यांच्याकडून 3311 चा ऑफर घ्या. लांब प्रत्येक 4-4 महिने तुम्ही वाढवत बसणार फायदा काय. जर 33(7)B मध्ये जर तुमचा बिल्डर पडून गेला तर रिस्क आहे. तुमच्याकडे जर 5 टेंडर ओपन केले 5 टेंडर ओपन केल्यानंतर डायरेक्टली उत्पन्न मागायला चालू करायला पाहिजे. त्या कमर्शियल इनको कुछ लेना चाहिए ना. बाकी 13 डेवलपर बोल सकते थे कि अब वापस आ जाओ ये हम ओपन है 3311 के लिए. अभी कैसे टेंडर ओपन है 5 डेवलपर उसको ओपन करो पैसा लगे फायदा क्या. चुकीचं
पहिलं चुकीचं हे सांगितलं होतं की SRL मध्ये मी सगळं सांगितलं तर तेव्हा तुम्ही बोलले होते ना की SRL अडकला की हे पण स्वतः उभं राहून सांगितलं होतं की नाही या लोकांना की डबल एक्सप्लेन करा या लोकांना 4 स्कीम नीट समजावून सांगा. आठवतं तुम्हाला? हो बोलू नका मॅडम असं काहीतरी रेकॉर्डिंग तुम्ही माझ्या बाजूला बसला बरोबर आहे. बोलला होता की आपण 11-7 मध्येच ठरला तुम्ही त्यावेळेस एक्सप्लेन करून सांगितलं असतं. ये 3311 अगर एक्सपोज करना है ये 5 बिल्डर कोई क्यों देता? कोई नामचीन तो ऐसा है ऐसा नहीं बोल रहा मैं के हिसाब से. तो अगर सभी वापस से रीटेंडरिंग करेंगे तो और भी अच्छा बना सकते हैं. हाँ तो रीटेंडरिंग वही मैं बोला ना तो 5 तो रीटेंडरिंग आम्ही किती तुम्ही नंतर प्या ना बाजूवाल्याकडे द्या ना. तुम्ही असं कसं बोललात? त्यांचं ओसी अडकलं तर हा प्रोजेक्ट अडकला. मग जो डेव्हलपर PTC अगोदर लोड करता त्या तोच आपलं स्कीम हे करणार ना. अगोदर कसे लोड करू शकता? 100% नाही ना सर तुम्ही मिसगाईड केलं. पहिलं तर तुम्ही मिसगाईड केलं PMC ने. त्या लोकांना तुम्ही हे सांगितलं पाहिजे की जो डेव्हलपर पहिलं लिहून देतो की PTC आम्ही 100% लोड करणार म्हणून. जर त्याचा प्रोजेक्ट अडकला तिकडे कशाला अडकणार? पहिला तो लोड करणार त्याच्याकडे काय सर तुम्ही ना तुम्ही पहिला तर लोकांना त्याच्या बाजूला नेऊ नका. क्लबिंग म्हणजे काय? क्लबिंग स्कीम 3311 क्लबिंग स्कीम सारे क्लबिंग म्हणजे दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे. जर तो ओसी आहे तिकडे तर तुम्हाला ओसी भेटणार. तुम्ही अझम्पशन का करता की त्याच्याकडे ओसी नाही? सर मी म्हणतो की जे मार्केटमध्ये नॉर्म चालू आहे ते सांगत होतो मी. अहो आपल्या समोरच्या ह्या रत्ननगरमध्ये 100% PTC लोड करून देणारे लोक त्यांनी पण टेंडर भरले. तुम्ही मिसगाईड लोकांना करणार लोक 37B मध्ये जाणार ना. मैंने ये ऑप्शन दिया था. अगर किसी डेवलपर लोटस डेवलपर की बात कर रहा हूँ मैं जो आनंद पंडित है वो PTC 100% लोड नहीं करते. वो कैसे कि जब भी उनका प्रोजेक्ट कंप्लीशन पे आते पण तो आला का आपल्याकडे? अरे सर जो नाहीये त्याचं कशाला देता? त्या दिवशी मी एक्झाम्पल दिले होते त्या दिवशी. मी काय म्हणतो ठीक आहे त्या दिवशी मिसगाईड केले नाही का? त्या बोलतात ना नहीं लेकिन ये अपन बोला था कि वो अटकेगा तो ये अटकेगा. ये बात सही है. जसं लष्करी डेव्हलपर आहे त्याच्याकडे रेडीमेड PTC मग हे आहे ना 3311 मध्ये जर त्याच्याकडे आहे रेडी मग लोकांची घरं किंवा लोकांचं स्कीम अडकण्याचा काय प्रश्न येतो? आम्हाला माहिती तुम्ही समजून घ्या ना. मग ते पण मॅडम मी सांगितलं नव्हतं की ज्या डेव्हलपर्सकडे रेडीमेड PTC आहे तर प्रोजेक्ट अडकू शकत नाही. डायरेक्ट तुम्हाला ओसी भेटू शकतं इकडे. पण ज्या डेव्हलपर
PTC कुठल्या दुसऱ्या डेव्हलपर कडनं घेणार, जर तो प्रोजेक्ट अडकला तर तुमचा प्रोजेक्ट पण अडकला. सर एक काम करूया का आपण एक 5 डेव्हलपर निगोशिएट करूया. सचिन आलंय ना फर्स्ट काय करूया 5 डेव्हलपर जे आलेत ना तुम्ही सांगा सर, सोसायटी सांगा, मी तर रेडी आहे. तेच करायला पाहिजे. लास्ट ऑप्शन अगोदर हे जे हातात आलं ना त्याच्याकडे पुढे जाऊ. जर त्यांनी फॉर एक्झाम्पल भाऊ 40-49% नाही दिले आपल्याला, आताच्या स्कीममध्ये आपण सगळे अप्रूव्ह झालो आहोत. 70 ह्या बिल्डर्स लोकांनी समजा 45% पर्यंत कोणीच नाही आलं फॉर एक्झाम्पल, ती वेगळी कंटिन्यू करू. त्याच्यामुळे तुम्ही बोलताय की तुम्ही दोन गोष्टी एक समजून घ्या. माझ्या घराचा एरिया वाढला, तुमच्या घराचा पण वाढणार आहे, सगळ्यांच्याच घराचा वाढणार आहे. बरोबर आहे? एक मिनिट आपल्या समोर जर 3311 मध्ये 53 मिळतं आहे, बरोबर आहे की नाही? एक मिनिट ऐकून ना, अरे ऐकून घ्या ना. इथे लोकांना रिस्क नको आहे. रिस्कचा काय प्रश्न आहे? 3311 मध्ये जर 100% PTC लोड करतोय तर तो मग 33(7)B मध्ये हे लोक देणार आहेत का तेवढे 50%? नाही देणार ना. मग जो देणार ना त्याला घ्यायचं, जो देणार ना त्याला घ्यायचं. आपण याच्या अगोदर हिरानंदानी बरोबर जे आपण बोललो होतो 100% PTC लोड करून 33(7) मध्ये 2 बिल्डिंग जॉईन करून पण ते करत होते. तर आपले प्रेमासदनने नाही म्हटलं नाही, प्रेमासदनमध्ये सचिन दळेकर किंवा या लोकांनी 100% त्यांना कॉपरेट केलं होतं, मी ते नाही म्हणतो. जर एखाद्या मोठ्या माणसाला जमतं तर छोटा माणूस आपली घरं देणार नाही ही आपण भीती दाखवून लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित नाही ठेवायचं असं मला वाटतं. जर समोरच्या बिल्डिंगला म्हणजे भविष्यदर्शन आणि याला जर मिळतं आहे 46 मिळतं, तुम्ही बोलताय ना विश्वगीत बरोबर आहे, त्याला 18.3 मीटर. हा ठीक आहे, पण जर ह्याला पण मिळू शकतं ना 12.05 पण स्कीम बदलली तर मिळतं ना. अगोदरच सांगितलं रोड विथ वरती FSI असतात. तुमच्याकडे 1 रेट रोड आहे तर 3311 मध्ये गेले तर 2.05 FSI भेटणार, अंडर 33(7) गेले तर 2.97 FSI भेटणार. अरे मला माहिती आहे, मी PhD केले त्याच्यावर. तुम्ही 5-5 वेळा मला कशावर मारताय? पण रिस्क तुम्ही घेता, मी मला तुम्ही नका घेऊ रिस्क. एवढी तुम्ही रिस्क घेऊ नका. पहिली गोष्ट आहे ना, 100% शुअर आहे. हो त्यांच्याकडे व्यवस्थित ना वकिलाची फी का देतो आपण? वकिलाची फी का देतो? काहीतरी लहान मुलांना बोलू नका. ठीक आहे, आता जरा अंडरस्टँडिंग करून घ्या. नाही, आता मेंबर्स लोकांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला काय करायचं आहे. समजा तुम्हाला 33 लेवलला जायचं आहे, त्या 5 बरोबर निगोशिएट करायचं आहे किंवा रिटेंडरिंग करायचं आहे, हे क्लोज करून उद्या कुठलाही बिल्डर बोलेल की बाबा मी माझे 30,000 रुपये भरले, मी माझे 10 लाख रुपये तुमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट दिले, तुम्ही डिपॉझिट कराल की नाही कराल. तुम्ही माझ्याशी न निगोशिएट करता तुम्ही हे टेंडर क्लोज करताय, काय करू शकतो आपण? बरोबर, ऑब्जेक्शन घेऊ शकतो, तो घेऊ शकतो आपल्यावर. त्याच्यावरती तुमचे काय तुम्हाला हे होऊ शकतं. तळेकर त्यांना विचारू ना, वकिलाला विचारू. तू आपण जे वकील आहे ना त्यांना तुम्ही नाही, मी तेच बोलतोय. मेंबर्स लोकांचं डिसिजन काय ते तुम्ही मेंबर्स लोकांना सांगा बाबा. आम्ही मॅनेजिंग कमिटीचं डिसिजन घेऊ शकत नाही प्रत्येक गोष्टी. तुमची फ्लॅट्स आहेत, तुम्हाला काय वाटत असेल की बाबा आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही सांगा बाबा आपल्याला या स्टेप आपण करूया. आपण त्या वकिलाला सांगूया किंवा PMCला सांगूया की बाबा ये है हमको ये करना है, ये है हमको ये करना है, आपको आम्ही ॲडवाइस देतो. आणि दुसरी गोष्ट काय, वकीलला जर आपण पूर्ण फीस देतो ना तर त्यांनी पूर्ण वेळ बसलं पाहिजे. आपण किती पैसे दिले त्यांना? कितीचा डील आहे त्यांच्याबरोबर? बरोबर आहे ना. मग त्यांनी ते अर्धवट का उठून गेले? सांगितलं तर मग आपण मीटिंग त्यावेळी ठेवली नाही पाहिजे ना. अरे सर का पैसे घेत आहेत की उपकार करतात असं नाही. आपण जर पैसे देतो ना, आपले हार्ड मनी देतो तर त्यांनी थांबलं पाहिजे. कारण मग ते आहे ना, बघा आपण एकत्र राहणार, ते आपल्यावर नाही राहणार. तळेकर वगैरे तुम्ही मी असू दे किंवा बाकीचे लोक आहेत मागचे पण, आपण एकत्र राहणार. आपल्या भल्यासाठी जे होईल ना ते करायचं. PMC आणि वकील ते आपल्यावर नाही राहणार. मग त्यांना विचारा, वकिलाला विचारा तुझं काय ॲडवाइस आहे. 5 लोक जे तळेकर सांगतात 5 लोकांबरोबर तुम्ही निगोशिएट करा, बरोबर आहे का? याचं कारण काय बघा महेंद्रभाई,
60 रुपये 80 रुपये आणि 110 रुपयामध्ये इथे जे लोक बसलेत ना त्यांना इथे घरं नाही मिळणार, बोरिवलीच्या पुढे घरं मिळणार, बरोबर आहे की नाही? तर ते जो चांगला डेव्हलपर असेल किंवा टॉपचा असेल त्याला 3311 तुम्ही ऑफलाईन ते विचारू शकता. 3311 मध्ये तुम्ही किती पर्यंत आपण नेगोशिएट करू शकतो. ही एवढी सगळी चर्चा होतीये ना, मला काय वाटतं की जरी आपण या 5 लोकांबरोबर निगोशिएट करायला लागलो तरी पण ते 50च्या वर जाणार नाही. 100 काय म्हणते पीएमसी स्टडी काय म्हणते? 50च्या वर नाही. 50च्या वर नाही जाणार. 40 वरती नाही ना, 40 आहे. मग आता तुम्ही ठरवा की 5 लोकांना आणि जर तुम्हाला 3311 मध्ये जायचं असेल तर मग त्याच्याकरता यांनी काय विचारलं की तुम्हाला कमिटीला ते कोण सांगणार? ते पीएमसी आणि हे सांगणार ना, नाही, ते ते ना आपण कमिटीला ही लोकं ठरवतील, बरोबर आहे की नाही? आमचं काम काय दिशा दाखवणं. जसं थोडक्यात सांगायचं म्हणजे कमिटीचं काम काय असतं की तुम्हाला दिशा दाखवणं, बरोबर आहे. आता आम्ही दिशा कितीही चांगली दाखवली तरी सुद्धा ते तुमच्यावर असतात, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. तर आता हे जे काही 5 टेंडर्स आलेले आहेत त्यांना आपण कितीही खेचून बघितलं तरी पण माझ्या नॉलेजप्रमाणे ती 50च्या वर कोणीही जाणार नाही, कारण आपण 33(7)B मध्ये जातो. आता 3311 मध्ये जायचं की 33 याच्यामध्ये 7 मध्ये जायचं ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे आपल्याला ठरवायला लागेल कमिटीला. काय वाटतं सचिन? बरोबर आहे ना? पण उगाच वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. परत मग यांच्याबरोबर बसा, परत निगोशिएट करा, परत आणखी 1 महिना वाट बघा आणि नंतर परत 3311चं टेंडर द्या. वेळ गेला ना आपला. ते ठरवा काय ते, बरोबर आहे ना? 3311 मध्ये आपण आता 3311 मध्ये जाण्याचा विचार करतो. त्याच्यामध्ये कमर्शियल नाही घेणार आहोत का आपण? ते कंडिशनल असतं. ते डेव्हलपर तुमच्या सोसायटीवर, मॅनेजिंग कमिटीवर आणि यांच्यावर कसं बसणार ते ठरवणार. पण याच्यामध्ये आहे ना रिस्क जे या लोक सांगतात ना तो पूर्ण अभ्यास नाही आहे. डेव्हलपर 100% PTC लोड करून पण प्रोजेक्ट करतात, ज्याच्यामुळे त्यांनी कुठे आता उदाहरणार्थ यांनी सांगितलं एक XYZ डेव्हलपर आहे, लष्करी असेल किंवा अजून कोण जाणेल, ते लोक किती म्हणजे त्यांच्याकडे SRA स्कीम असतात चालू असतात, त्यांना तिकडे जे प्रोजेक्टला OC मिळाली असेल तर आपल्याला ते लोड करू शकतात. ते एक झालं. तर त्या लोड केल्यामुळे आपल्याला रिस्क नाही आहे ना. काय रिस्क आहे? कारण तो गव्हर्नमेंटचा कंपोनंट द्यायचा असतो. ते कमर्शियल आपण घेतलं नाही. दुसरीकडे जर का अजून काय आहे का की कुठे कधी त्यांच्याकडे डिपेंडन्सी आहे का की त्यांनी काय स्लम रेट केलं आहे किंवा काय असं कुठे काय रिस्क आहे का? नाही, त्यांनी लोड केलं ना 100. तुम्ही सांगा ना आहे का तशी काय? म्हणजे त्यांनी आधी स्पीड काय ते बोलतात ना PD लोड केलं काय तर त्याच्या PDC तर त्याच्यामुळे ते लोड केलं तर आपल्याला काय रिस्क आहे का की दुसरीकडे लोड करतात त्याची OC आहे तुम्हाला रिस्क नाही. अच्छा हां, म्हणजे ते जर का त्याची OC असेल तर आपण डायरेक्ट जेव्हा टेंडर बनवतात ना ते टेंडर जर डेव्हलपर सोसायटी इज रेडी टू गो अंडर 3311 नो वी मेन्शन की 100% PTC हॅज टू बी लोडेड बिफोर वेकेटिंग ऑफ द मेंबर्स. तसं आम्ही एक डिस्क्लेमर अगोदर घ्यायचं DCC सगळं सोसायटीच्या नावावर 100% PTC हॅज टू बी लोडेड बिफोर वेकेटिंग ऑफ द लास्ट. त्याचा जे प्रोजेक्ट आहे ते नियर बाय चालू असायला पाहिजे की मग त्याच्यामध्ये आपण आता जे एक्झिस्टिंग आपण करतोय 3311 आणि 3337 वॉटेवर ह्याच्यामध्ये काय फरक आहे? त्यात फरक आहे का काय नाही? फरक पण त्या दिवशी मी सांगितलं, आज पण एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. 33(7) जे आहे इज गव्हर्न बाय MCGM आणि 3311 इज गव्हर्न बाय SRA. सगळे अप्रुव्हल SRA मधून घ्यायला लागतात. 33(7) मध्ये कुठलाही डिपेन्सी राहत नाही. 3311 मध्ये डिपेन्सी राहतात जर जे PTCs आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे. जर ज्या डेव्हलपरकडे रेडीमेड PTCs आहे तर रिस्क नाही. जर ज्या डेव्हलपरकडे PTCs नाही त्याची ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहे ते जर त्याचा OC अडकला किंवा आपला OC अडकला तो प्रोजेक्ट अडकला. तुम्ही परत कन्फ्यूज करता 100% PTC लोडेड बिफोर DA, बरोबर आहे की नाही? हे जर आपण ज्या डेव्हलपरने घेतले असं डेव्हलपरला ज्याची PTCs रेडी नाही का घेणार आपण? तर तुम्ही का सांगताय पण आम्हाला घ्यायला? सर तुमचं नाव विवेक जी.
बाजूची सहयोग सोसायटी आहे, 100% PTC लोडेड बिफोर DA म्हणून लिहिलंय, तेव्हा त्यांनी त्यांना हे दिलं, बरोबर आहे की नाही? तुम्ही पुढचं का सांगता मला कळत नाही, कारण तुम्ही घाबरवता. तुम्ही जे कायद्यामध्ये आहे ते सांगा ना तुम्ही, की या स्कीम प्रमाणे तुम्हाला 50% मिळेल, 52% मिळेल, 100% PTC लोड करून जर त्यांनी दिलं तर तुम्हाला कुठली रिस्क नाही, OC नाही मिळणार, हे नाही मिळणार, हे कशाला सांगता? नाही सांगायचं, काय गरज नाही. 100% जर PTC लोड करून देणार असेल तोच आपले स्कीम करणार ना. जेव्हा डेव्हलपर येतील, तेव्हा आपल्याला आता आलेत की नाही 5 डेव्हलपर मध्ये कुठला डेव्हलपर आहे ज्याच्याकडे लष्करिया सोडून रेडीमेड PTC आहे? कुठलाही डेव्हलपर नाही, 4 डेव्हलपरकडे रेडीमेड PTC. कारण तुम्ही स्कीम मध्ये मागवलं नाही ना, 11 मध्ये मागवलं नाही, मग ते मागवावे लागतील ना सर. सांगा तुम्ही, रेडी आहे, 100% मागवावं लागतील. कारण आपला एरिया जर आपल्याला जर 300-350चा जर फ्लॅट आहे, त्याच्यावर जर 30% आपल्याला जर 33(7)B मध्ये मिळतं तर आपला एरिया किती होतो? ही ऑफर पण त्या दिवशी दिली होती, किती होतो? 55%. आपल्याला 105-106 मिळणार, म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये एक बेडरूमच मिळणार ना. त्याला का मी दाखवलं होतं 55% 33 लॅब मध्ये भेटणार, मी दाखवलं होतं त्या दिवशी. पण त्यावेळी तुम्ही हे पण सांगितलं की जर त्याचा प्रोजेक्ट अडकला, दोन्ही ते आता बोलतात ना, मी दोन्ही तुम्ही हे सांगितलं पाहिजे की 100% PTC लोड करणाऱ्या माणसाला तुम्ही जाऊ शकता म्हणून प्युअरिटी नव्हते काय. फाइनलाइज करो. अरे बोलले ना, असे करता उद्या शूटिंग केलं, दाखवू का सगळ्यांना? अभी फाइनलाइज करो, क्या करना टेंडर घेऊ शकतात. एक प्रोबॅबिलिटी काय, एक PDC जे देतात, PDC देतात ना, PDC जे देतात, PDC देतात ना, जे प्रत्येकाला जाणीव पाहिजे ती. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला लोकांना माहिती नसतं. PDC देणारे जे बिल्डर्स आहेत, PDC देणारे बिल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये साऊंड बिल्डर असतं, एक बिल्डर काय बिल्डरमध्ये फरक काय असतो? PTC, What is the full form of PTC? PTC is परमनेंट ट्रांजिट कैप है. परमानेंट ट्रांजिट कैप ये काय असतं, जो आपका SRA प्रोजेक्ट जहीं भी चल रहा है तो उसमें कैसा है, एक आज 100 स्क्वायर फुट का एरिया है फॉर एग्जांपल, वहाँ पे 100 मेंबर्स है वहाँ पे. अरे थोडक्यात काय बोलायचं की त्याने जूला किंवा इथे एक 100 झोपड्यांना त्याने बांधून दिलं, तर त्याला तिथे सेल बांधायचं असेल तर तो सेलचं हे त्याला लोड करणार. याचा अर्थ आहे की त्याने जर SRA ला बांधून दिलं तर आपल्या इथे तो ते सेलचा वापरू शकतो. इन टर्म्स ऑफ FSI. नाही, आता मी काय विचार करतोय की तुम्ही आपण आता हे सगळं डिस्कस करतोय की आपल्याला आता परत जायचं आहे, काय करायचं काय नाही करायचं. तर मी विचार करतो की जर का आपल्याला परत गेलो, समजा परत गेलो किंवा काय करायचं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी की ते आपल्याला असं बिल्डर येईल की ज्याच्यामध्ये PDC लोडेड असेल, असं काय प्रोब्लेम त्याचा. अदरवाईज वी गो टू होल सर्कल अँड देन वी एंड अप ॲट द सेम पॉईंट. सेकंड आपण एकदा डिसाईड केलं की आपण AGM मध्ये आपण सगळ्या लोकांनी डिसाईड केलं की आपण जाणार आहोत आणि विल डू इट. सो इफ यू वॉन्ट टू चेंज दॅट डिरेक्शन, इफ यू वॉन्ट टू चेंज दॅट डिसिजन, आय थिंक वी शुड कॉल अनदर AGM, हॅव पीपल हॅव पीपल डिसाईड अगेन की तुम्हाला आपल्याला करायचं की नाही ते. वी कॅनॉट डिसाईड युनिलॅटरली when people have come here for a different reason altogether and decide that we have to change it and call. म्हणजे 5 लोकांना बोला, उद्या अजून लोक बोलतील अरे तुम्ही 13 लोकांना का नाही बोलवलं, उद्या अजून लोक बोलतील की अरे तुम्ही त्याच्यामध्येच करायला टाकलं. सो इफ यू वॉन्ट टू चेंज इट, कॉल अगेन, हॅव द प्रोसेस. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं, मे बी आय एम रॉंग, बट आपण हे असं चेंज करणार तर मे बी वी लूज क्रेडिबिलिटी ॲज अ बिल्डिंग. वी माईट ते पण आपल्याला बघायला पाहिजे की होतं का. सो इफ यू गो थ्रू होल प्रोसेस, द बेसिक क्वेश्चन इज की आपल्याला किती लोक काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कन्सिडरिंग आपण माहिती आहे आपण ह्या बिल्डिंग आपण केलं, टेंडरिंग प्रोसेस केलं, आपल्याला किती आले 5, आपल्याला आले 5. आणि आपण बघतोय बिल्डरचे कुठचाही एक बिल्डर नाही आहे, लष्करी आणि कोण दुसरा जी स्टार्टची तो आपल्याला एक हे वाटतो. मग आपल्याला असं कोण येणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला तो PDC येणारा बिल्डर भेटणार आहे का आपल्याला,
भेटणार आहे का तर मग करा, नसेल भेटणार, प्रोबॅबिलिटी नाही आहे तर मग देन वी आर गोइंग थ्रू द होल प्रोसेस. त्या फायदा नाही होणार. प्रोबॅबिलिटी असेल तर करा. प्रोबॅबिलिटी असेल, आपल्याला वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की इकडे ह्या एरियामध्ये, ह्या बिल्डिंगमध्ये आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होणार आहे, तर लेस इन्व्हेस्ट टाईम इन इट. अदरवाईज इट इज अ जस्ट डिस्कशन, विल गो होम, काय होणार नाही त्याच्यात. तुम्ही इसका कैसा है कि 2 ऑप्शन है. अगर आप लोग को ऐसा लग रहा है कि मेंबर्स को पता है कोई डेवलपर जिसके पास रेडीमेड पीटीसी या वो कैसा हो गया, 2 टाइप का टेंडरिंग होता है. एक होता है बाय इनवाइट और बाय ओपन टेंडर. ओपन टेंडर यानी न्यूज़पेपर में डालो, और बाय इनवाइट हो गया जो हम लोग अगर 3311 में जाना है तो हमको पता है कि आज XYZ जो भी डेवलपर्स है इनके पास रेडीमेड पीटीसी हो, तो हम उनको डायरेक्ट इन्वाइट करेंगे कि हम रीडेवलपमेंट में जा रही है सोसाइटी और इनको आप भी लोग ऐसा चाहिए, और जो अच्छे डेवलपर्स हो तो उनको हम अपना सोसाइटी का डेटा शेयर करेंगे, फिजिबिलिटी नहीं, डेटा शेयर करेंगे. मेंबर्स भी कर सकते हैं उसको लेके, फिर हम लोग ऑफर्स उनसे ले सकते हैं. तो वो लोग के पास रेडीमेड पीटीसी. और दूसरा जो ओपन टेंडर है, न्यूज़पेपर में ऐड डालेंगे, उसमें डिस्क्लेमर एक लिखेंगे कि जो भी डेवलपर के पास रेडी पीटीसी है और डे 1 पे बिफोर वैकेटिंग कर सके वही डेवलपर टेंडर ले. तो ऐसा हम लोग कैरी फॉरवर्ड कर सकते हैं. तो वो बिल्डर को क्या फ़ायदा होता है? वाई विल ही कम टू अस इफ ही हैज अ रेडी पीटीसी? उसको क्या फ़ायदा होएगा? फ़ायदा उसको ये होगा कि तो अभी जो 30 डेवलपर्स थे जो टेंडर लेके गए थे उनको नहीं पता सर. बाकी 13 डेवलपर सुगी डेवलपर होते हैं, सब मोठे मोठे होते. अजून ह्याच्यापेक्षा कुठले अजून कोण आहे? सुगी ते दादरचं आहे ना. अरे तुम्ही 3311 मध्ये मागितलं नाही. त्यांचा कॉल आला होता माझ्याकडे की सोसायटी रेडी नाही का 3311 मध्ये त्यांना जास्त भेटेल. तर आम्ही सांगितलं सोसायटी हॅज डिसाइडेड टू जॉइन 3337 ओनली. मला पण 2-3 कॉल आलेले बिल्डरचे, म्हणजे विवेक भाई आपण आपल्या टेंडरमध्ये 3337 दिलं आहे, बराबर कि नहीं? आज माल खरीद रहा हूँ, मैं माल खरीद के समय अंदर देखता हूँ ना कि मुझे ये खरीदना है. चने के राइस में गेहूँ का तो आटा नहीं रहता है ना, चने का आटा तुम खरीदता हूँ. जब मैं लेने के समय जा रहा हूँ उसमें मैं क्लियरली मेंशन किया हूँ 3337B है, तो तुमको लेने के समय 3337B के हिसाब से लेना है. तुम लोग 3311 है नहीं है उसका बात अलग ही है. अपन क्लियरली मेंशन किया है अपने लॉ इसमें कि मेरा 3337B के अंदर जाना है करके. आज तुम बोल रहे हो इधर 51% मिल रहा है, लक्ष्मी रतन को कितना मिला है? लक्ष्मी रतन को कितना मिला है वो भी देखो ना तुम लोग. 33% पे उन लोग गए ना 33% पे. उन लोग नहीं सोचा कि सहयोग को 51% मिल रहा है तो मैं 3311 में जाऊँ. क्या देखा उन लोग ने? स्टोरी नहीं देखा. बाजूवाल्याने जर बटाटे खाल्ले तर जरुरी नाही की मी पण बटाटे खाऊ. मी चिकन खाईन ना. तू नॉनव्हेज नाही, नॉनव्हेज आहे, मी व्हेज आहे. हा मग ठीक आहे ना, मग फरक पडतो ना. मग तुम्ही जे सांगताय ना की त्याने 33 दिले तर त्यांचा एक मिनिट हो. पहिली गोष्ट तर लक्ष्मी रतनमध्ये 22 लोकांचे डबल फ्लॅट आहेत, 44 झाले, बरोबर आहे की नाही? मग त्यांना तिथेच राहायचंय. 22 लोकांचे डबल फ्लॅट आहे, बरोबर आहे की नाही? मग त्यांनी पटापट डिसिजन घेतला. असं नाही की तुम्ही पण लगेच त्यांना 33 मिळालं म्हणून मी पण 33 जाऊ. तुम्ही छोटा विचार करताय. सर तुम्ही जे सांगताय ना लक्ष्मी रतनला मिळालं, मग मी 37चा आलाय ना ऑफर. यू कॅन रिनेगोशिएट. बरोबर आहे, मी पण जाणार नाही. कम बिटवीन दॅट. अहो पण जर 53 मिळत असेल तर 40ला काय झालं थांबायचं हे मी विचार करतोय. तुम्ही तुमच्या एकट्यासाठी बाकीच्या जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचा तुम्ही घराचं हे करताय ना. एक मिनिट तुम्हाला जे बोलायचं ते बोला. एक मिनिट डोंट टेल मी आय विल नॉट कम बॅक. पॉसिबल आहे. एक मिनिट आलं लक्षात. आता छोटीशी गोष्ट सांगतो. जर आपल्याला 40 मिळालं, बरोबर आहे की नाही? आपल्या हिशोबाने 40 मिळालं किंवा 45 मिळालं, आपल्याला जर 50 मिळतं आणि 10% जे आहे ते आपले 10% म्हणजे 350चे किती झाले? 10% 35 स्क्वेअर फीट झाले, बरोबर आहे? 35 स्क्वेअर फीट जर 35 स्क्वेअर फीटचा रेट काय दिला त्यांनी? 40,000 38,000 आपण कसं बरोबर आहे. आपण 30,000 जरी धरला तरी 35 स्क्वेअर फीटचे रेट किती झाला? $10.5 लाख. म्हणजे 10.5 लाख आपल्या लोकांचाच लॉस आहे ना. प्रत्येक एका सोसायटी एका मेंबरचा लॉस आहे. तर 80 लोकांचा लॉस किती झाला?
इफ देर इज नो रिस्क 1 पॉईंट. एक मिनिट, तुम्ही PhD केलाय, मी SSC आहे, बरोबर. आता मला सांगा, रिस्क जर घ्यायची असेल ना तर आपण सोसायटी म्हणून PMC आणि वकील काय मला कळत नाही की आपण 6 लाख 7 लाख त्यांना का देतोय. तुम्ही त्यांची ड्युटी स्वतः का करताय. अरे आय एम जस्ट टॉकिंग टू. नाही, त्यांना विचारा की रिस्क आहे की नाही. मी थोडं तुमचं 51% मध्ये रिस्क एकच आहे. द कन्स्ट्रक्शन अँड क्वालिटी ऑफ वर्क शुड बी द सेम. परत सांगतो, ते PMC आहे, त्यांचं काम आहे ते. त्यांना पैसे दिलेच ना आपले. Amenities वगैरे बघायला लागेल. 1 वर्षानंतर लिकेज चालू झालं आणि याचं पण होणार ना. अरे काय सांगता तुम्ही, काय बोलताय तुम्ही PMC ला क्वेश्चन मार्क करताय, माझ्यावर नाही त्यांच्यावर करताय. माझा क्वेश्चन आहे तो बिल्डर डेव्हलपर. अरे पण डेव्हलपर साठी बरोबर नाही केलं तर डेव्हलपर साठी ते बदलत ना वकील आणि ते. क्वालिटी आणि एम्युनिटी जे काय ते आम्ही आहे इकडे तुमच्या आहे, पण आम्ही ऍट दी एंड You see, I'll tell you one thing. We should just do a voting and decide what we want to do. If we have done the voting, then we stick to the voting. Because what will happen, if there are 78 members and if 76 members have decided X, 2 members have decided that we want 70%, we'll still be beating around the bush. It makes no sense. Because always you'll have objection for anything which is very good or which is very bad. But if 80% have agreed, we have to stick by the agreement. That is what is called majority. Today the ruling party is there because they want sticking to the majority. No, already the voting has been done earlier. So as per that, we have received tender. Then I think we should stick to it. नहीं हो चुका है. नहीं, ये इसका मैं आपको जवाब दे रहा हूँ. आपने लोगों को ये नहीं बोला कि 3311 में 100% PTC लोड होता है तो उसमें ज्यादा पैसा मिल सकता है. आप अभी लोग बोलते हैं कि नहीं, ऐसा नहीं बोला गया, तो आपको ये बोलना चाहिए. That's okay. Now he's explained his point of view. तर आम्हाला गाईड करणारे नव्हते. ठीक है ना, आता है ना. So now he's done it, right? He's explained that point to us. And he's आता टेंडर देण्यापूर्वी का नाही बोलले? Sir, now it's okay. When the tender What has was been done is done. That time you should have said कि ये नहीं. He was not there for whatever तो reason. दोनों डाल सकते थे ना. Sir, 1 minute. टेंडर डालने के पहला पेपर में तभी बोल सकते थे ना कि नहीं नहीं ये गलत है. Sir, 1 minute. ये करो. Sir, that time he was not there. अभी टेंडर आने के बाद Sir, he was not there that time. So I'm just saying. Listen to what I'm saying. We know the Patcha meeting. See, he was not there. He's given his point of view. If you want, let us do a re-voting and get it done with. No. Why are we beating around the bush? We're doing this. So we have to, we can't ignore him, right? 1%. So you want to ignore him? No, I'm not saying that. I'm saying 78 मध्ये 60 लोकांनी वोट दिला for this. Then we have to tell him that we have already voted, we are not changing it. It's the whole point. Change the terms. But he said that he will not explain The properly. election is not valid. असं झालं ना. Now everybody has got clarity. Guys, now can I speak? Now everybody has got clarity. Can we revote and Yeah, get it done because what will happen? प्रॉब्लम क्या है बोलो, आज जो 5 जन लोग ने अपने पास टेंडर दे दिया उनको आप क्या आंसर दोगे पहले? That is true. फर्स्ट ऑफ ऑल आज उन लोग ने ले लिया ना पैसा, उन लोग ने चलो जो बैक जिन लोग ने डाला नहीं उन लोग ने अपने 30,000 रुपये वेस्ट किए. जिन लोग ने डाला उन लोग ने अपने को ऑफर दे दिए. वो ऑफर को विदाउट पढ़े अपन उसको कैंसिल करके रीच जब टेंडरिंग करने को जाओगे उसके कॉन्शियस क्या आएंगे वो अपने को मालूम है. वो पहले देखो वो अपने नहीं वही बोलता हूँ ना. फिर अपन दोनों तो वो कुछ होता है कि उनको हम लोग फिर से प्रपोज करेंगे कि आप तो वही मैं बोल रहा संदेश भाई उसको 5 जन है समझो. वो ऑफर अपने को लग रहा है कि आ ही नहीं रहा है. अच्छा देन नेगोशिएट करो ना इनके साथ. वही तो बोल रहा हूँ.
think if we are voted, you should stick to the voting. I think there should be a fine because the entire society has already taken the pain of voting. क्या बोलो आज सबको मुझे लग रहा है कि 37 में 5 जन ने दिया उन लोग के साथ निगोशिएट करने का एक पैरामीटर मिल जाएगा कि ये इधर से पहुंच गए वो पैरामीटर में सब मेंबर्स लोग को लग रहा है कि बाबा हमको इससे भी ऊपर मिल रहा है 3311 पे जाने के बाद एंड वी कैन गो फॉर 3311 आज अपन देखे नहीं है पानी कितना नीचे ऊपर है अपन डायरेक्ट उठी मार रहे हैं बहुत लोगों ने भी नहीं पट्टा जा रहा है वही मैं बोल रहा हूँ खाली 33-7 में जब हम जा रहे हैं पांचों जन को पूछेंगे तुम्हारा बाबा फाइनल ऑफर क्या है ये सीधा बोल देंगे मतलब उसके बाद नहीं सेटिस्फाइड है देन गो फॉर 3311 एग्री के ऊपर तो क्या है इसमें Makes sense. Let's not have voting. because when we are opening a new offer उसी समय में अपन डिस्कस करेंगे इन पॉइंट्स हम अपन डाल देंगे if not satisfied with this offer we will go for another माझ्याशी नाही मी माझा मत मांडलाय मी सर्वांनी एक खाली अपने को ज्यादा से 1 महीना डिले होएगा 15 दिन में अपने को पूरा नहीं बोल रहा क्या बोल रहा है आज मेरी कीमत इधर तक पहुंच गई है आज मेरी गवर्नमेंट से मुझे 42% तक मिल रहा है ऐसा नहीं मुझे 55% तक मिल रहा है अपने को मालूम है मिलेगा ये लेकिन ये 5 जन ने कल ऑफिस गाड़ी में डालना चाहिए ना भाई मैं तो तुमको दिए नहीं मेरे 30,000 दिए मेरे 10 लाख दे दिया उसके बाद भी तुम लोग कुछ नहीं कर कैंसिल कर ऐसा है ना करना ही पड़ेगा असं का बोलणार डेव्हलपर तुम्ही निगोशिएट करणार ना पीएमसी आणि वकील आपको क्या बोल रहा हूँ लिटिगेशन होगा ये होगा आप डरा क्यों रहे हो लोगों को अरे तो मालूम बनता है अरे आप है ना क्लियरिटी रखो कि पीएमसी और वकील अपने लिए बैठे अरे वो 20 साल लेगा मेरे को 20 साल नहीं है मेरे पास अरे क्यों 20 साल लेगा आपको तो वकील कितना जल्दी करेगा नाही ना आपण सर एक काय बोलतो सर्वांचा एक अप्रूव्हल असेल आपण या 5 जणांकडून फर्स्ट ऑफ ऑल या 5 जणांची निगोशिएट करूया 5 जणांची आपल्याला फायनल ऑफर येते ती समजेल बरोबर 5 जणांची ऑफर येईल पाचोला सांगूया आम्हाला तुझी ऑफर आली आहे तू ह्याच्यामध्ये बाबा या ऑफर मध्ये कितीपर्यंत जाऊ शकतो त्याने बोलला आपल्याला 20च्या बोलला 40 देतोय का 50 पण देतोय आपल्याला वाटलं की 50 आपण सॅटिस्फाईड आहोत आपण 33-7 ला जाऊ इफ नाही 40च येते डिफरन्स किती आहे ते बघून मी तेच बोलतो ना म्हणजे कमीत कमी एका स्टेजला तर येऊन थांबूया हे आहे हे आपल्याकडे आलं सेमी हुआ पहले कुछ क्या बोल रहा हूँ मैं क्या बोल रहा हूँ उसके बाद उन लोगों को बोला था भाई तुम सब जगह वैसा हुआ भविष्य दर्शन में नहीं अभी इधर फाइनल हुआ नहीं लेकिन अभी उसमें भी है ना कमर्शियल जो हुआ है वो 33-7 में हुआ है बराबर 33-11 में नहीं हुआ बराबर कितना तो इसके लिए आपका 40% कमर्शियल के साथ में है वो प्राइवेट ये बीएमसी का स्कीम है ये मैं जो बोल रहा हूँ कि इसका कितना भी पूछेगा तो 32 के ऊपर नहीं जाएगा लॉस अपना ही है और जो बीएमसी है उसका अगर सलाह बराबर आएगा उसने बराबर सलाह देगा तो 100% पीटीसी लोड करके अगर आपको बीएमसी का ये 33-7 में जाने बी में जाने का तो उसके ऊपर 45 वगैरह तो भूल ही जाओ आने दो ना उसका जितना डेवलपर है उनको ही आगे लेके फॉरवर्ड उनको बोलेंगे 33-7-11 में भी अल्टरनेट ऑफर है पर 100% पीटीसी डे 1 पे टेंडर ओपन किया तो उनका पहले ऑफर लेते क्या बोलते क्या कहाँ तक आगे बढ़ते वो देखते हैं ना नहीं लगा तो फिर अपन सेकंड चांस तो है ना सब लोग के सामने एक बार नहीं फिर आज उन लोग से ना अपन 33-7 के लिए अपन निगोशिएट कर रहे हैं आज अपन समझो 33-11 के साथ उन लोग के साथ निगोशिएट करेंगे ये 8 जो पड़े हैं ना उसमें 33-11 वाले इंटरेस्टेड हो तो उन लोग को विदाउट ऑफर लेके तुम ये खाली 5 जन के साथ निगोशिएट उनको देना चाहिए था
अरे रेसिडेंस में तो मग लोकांचं तेच कन्फ्युजन आहे ना, सिनियर सिटीजन आहे लोकांचं कन्फ्युजन आहे ना ते की 100% PTC मी मगासून तेच सांगतोय. हे PMCचं काम आहे आणि वकील ॲडव्होकेटचं काम आहे. आपण त्यांना जर सांगितलं की नाही तुम्ही आपण रेसिडेन्शियल भांडण त्यांचं काम त्या आपण दिवशी पण ते मॅडम उशिरा आले आणि लवकर निघून गेले. आपल्याकडे ते बरोबर आहे. प्रीमॅच्युअर टर्मिनेशनचे क्लॉज थांबायला आहेत. सांगितले, त्या दिवशी पण निघून गेले. जर टाइम आले पण खूप उशिरा होते. आज मैं पैसा चालू और मैं मुझे कुछ मिलेगा ही नहीं. और सचिन वो क्या बोलते हैं कि प्राइवेट में भी आप बोल सकते हो, मीन्स पेपर में नहीं देके भी आप बोल सकते हो. मॅम काय सांगू माझं काय म्हणणं आहे, हे बघा आज तुम्ही ऑफर मागवताय काय, आपल्याला फक्त एकच हवं आहे की एक 13 लोकांकडे आपण 3370 ला टाकलं, 13 लोकांनी आपल्याला हे घेऊ 5 लोकांनी फक्त आपल्याला टाकलं की ते 7Bच्या अंडर जातं. त्याच्यात एक जर आपण फक्त 2B डिस्कस त्याने जी ऑफर दिली आपल्याला 7B मध्ये दिली की 11 अशाने दिली की आपल्याला कोणालाच माहिती. 4 जण पक्के आहेत त्याने फक्त 7Bला दिल्या. त्याला पण फक्त सचिन बोलेले वही क्लियर कर. आता हे बघा आपण सगळं डिस्कस झालेलं आहे, हे झालेलं आहे. आता आपण समजा ते 5 आले ओपन केले त्यांच्याशी पहिला आपण नेगोशिएट करूया. त्याच्यानंतर समजा तरी पण आपलं काम झालं नाही तर आपण पुढे काय करायचं सांगा मला. दोन ऑप्शन ठेवा. सर मला एक प्रोसेसही अलग आहे. सर मला एक विचारायचं आहे, आता 34 रिटेंडरिंग करायचं समजा आपण मैं बोला था ये कि अपन बाजू वाला है करना है तो बोलो. अभी बोला था थोड़ा पहले मैंने. दोनों ऑप्शन दोन्ही ऑप्शन ओपन ठेवा की तुम्ही आता जे डेव्हलपर आले त्यांच्याशी बोला, जे का PNC आणि वकिलांसोबत बोला. जर ते 40, 45, 50 पर्यंत जात आहे आपल्याला 100% 50 मिळणार. प्लीज 3311 ला कुठे जातं? काय बाजूला कुठले टेंडर काढलाय ना तुम्ही लोकांनी? 11 में नहीं आ रहा है. ओपन निकल है ना, हम लोग ने ओपन रखा है कि जो भी है तुम बिल्डर हमको ओपन दो, उसके बाद हम लोग सिलेक्ट करेंगे कौन से ऑफर में. तुम्हाला कभी ओपन कभी 30 है अंदर के ओपन मालूम नहीं. 30 अरे मैं बाहर है तो 30 की ऑफर अभी नहीं रही अभी. अरे हमारा जो होगा उसका जो भी आएगा आपको एक जाना पड़ेगा. अपना ये 5 तो अपन डिसाइड करेंगे तो बता नेगोशिएट करेंगे. उसके बाद फिर अंडी के कॉल उसके बाद ठीक है 3311 जाने का है. उसके बाद मुझे पूछना है आज आपका ऑफर है, आप निगोशिएट करके हम लोग को कितने दिन में दे सकते हैं? हम लोग को कमेटी को उनको आज सुनो मंडे को जो जैसे आज टेंडर ओपन हुआ तो कल हम उनको मेल कर देंगे 5 डेवलपर को. सोसाइटी वुड लाइक टू हैव एन अल्टरनेट ऑफर अंडर 3311 विद 100% PTC लोडेड एट डे 1. आता पहिला 33 मध्ये पहिला त्यांना ऑफर घ्या ना. 3370 में वो तो सोसाइटी से नेगोशिएशन होगा ना. मग तुम्हाला 13 लोकांना ऑफर मागावं लागेल. ज्यांनी घेतला नाही आलेच नाही ना ते लोक. अरे आलेला म्हणजे तुम्ही त्यांना रस्ताच बंद केला. जर ओपन झाला टेंडर ओपन झाल्यानंतर आपण वाईल्ड कार्ड एंट्री करू शकत नाही कारण सगळ्यांना माहित आहे ऑफर्स काय आहे. 5ला आता आपण 5लाच करतोय 5लाच करतोय. आपण 33 त्याला पण ऑफर देतो. उसपे उनको पहले डॉक्यूमेंट चेक करो अगर वो ये इसमें क्वालिफाई होने की नहीं टेंडर प्रोसेस में उनका फाइनेंशियल चेक करेंगे ऐसे में नेटवर्क प्रॉपर है कि नहीं, सॉल्वेंसी है कि नहीं, वो करके फिर आगे प्रोसेस हो सके इसमें तो दीवाने में हो जाए पूरा क्लियर नहीं मिला है. टेंडर डॉक्यूमेंट को लगेगा 1% तो लगेगा. टेंडर भाई समराइज करा ना चलो
लोकांचं एकमत असेल, पाच लोकांचे आपण निगोशिएट करूया, 5 लोकांचे ऑफर घेऊया, डिवाइस ऑफर आपण शेअर करूया, अनसॅटिस्फाईड असेल तर आपल्याला दुसऱ्या स्कीम मध्ये जायचं ते आपण फायनल रिवाइज ऑफर आल्यावर एक मीटिंग घ्यायला लागेल. नहीं, तभी वो क्या स्कीम जाना 3311 जाना है, क्या जो स्कीम जाना है क्या ओपन ही रखो. जब तुम टेंडरिंग करेंगे तभी ओपन ही रखो कि बाबा कौन सा जाना है, तो उसको 3311 में जाना है, 37 में आना, 37 में आना, खत्म हो गई बात. ओके, थँक्यू.